हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्रा. मी प्रगती. आतापर्यंत आपण सब्जेक्ट प्रेडिकेट, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट, त्यानंतर टेन्सचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते, त्यानंतर नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब आणि आर्टिकल हे महत्त्वाचे पार्ट्स ऑफ स्पीच आणि त्याचे जे काही रूल्स आहेत ते आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत. सोबतच आपण ज्यावेळेस रूल बघत होतो त्यावेळेस आपण प्रॅक्टिस देखील करत होतो. आता आपल्याला ते जे काही आतापर्यंत आपण शिकलेले टॉपिक्स आहेत त्याचं प्रॅक्टिस सेशन आज कंडक्ट करायचं आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये काय असणार आहे, आपण फक्त आता लॉजिक कसं डेव्हलप करायचं, प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहे. इथे तुम्हाला रूलचं जिथे काही महत्त्व असेल ते थोडक्यात सांगण्यात येईल. खूप डिटेलमध्ये जास्त एक्झाम्पलसहित आपण आज काही बघणार नाही आहे. हे जे प्रॅक्टिस सेशन आहे हे फास्ट ट्रॅक पद्धतीने रिव्हिजन, रॅपिड रिव्हिजनसारखं आपण हे घेणार आहे. टोटल आपण 29-30 प्रश्न घेणार आहे आणि त्याचं जे काही आन्सर असेल ते तुम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण जो काही टाईम असतो तो 10 सेकंदाचा आहे असं कन्सिडर करूया. 10 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर आलंच पाहिजे असं एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर व्हेरी गुड, पण जर तुमचं उत्तर चुकलं तर ते का चुकलं, आपण लॉजिक लावत असताना कुठे कमी पडलो आणि आपल्याला कोणता रूल ऐनवेळी रिकॉल झाला नाही, या सगळ्याचं सेल्फ इव्हॅल्युएशन तुम्हाला करायचं आहे. आणि हे प्रॅक्टिस सेशन तुम्हाला कसं वाटतं याचे जे काही तुमचे फीडबॅक आहेत ते तुम्ही आम्हाला नक्की द्या. ओके, आता आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये हे सगळे क्वेश्चन बघणार आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत हे PYQ स्वरूपात आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आयोगाने जे काही इंग्लिश ग्रामरचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे जे काही आत्तापर्यंत प्रश्न आहेत त्यातले महत्त्वाचे प्रश्न, जिथे कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतात असे प्रश्न मी सिलेक्ट केलेले आहेत. आणि याचा एक आपल्याला फायदा होणार आहे की कशा पद्धतीने आपण अप्रोच ठेवला पाहिजे परीक्षेमध्ये. ज्यावेळेस आपण ऑप्शन्स असतात आपल्यासमोर, ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची, एक जरी तुम्हाला रूल व्यवस्थित क्रॉस चेक करता आला तरीही तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचण्याची तुमची जी काही प्रोबॅबिलिटी आहे ती वाढवता. ओके, त्यामुळे तुम्हाला खूप व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी हे पूर्ण प्रॅक्टिस सेशन अटेंड करायचं आहे. आणि माझं असं एक सजेशन आहे की तुम्ही जे काही आन्सर्स आहेत तुमचे ते व्यवस्थित लिहित चला. म्हणजे 1 नंबरचा आन्सर, ऑप्शन नंबर काय असेल ते असं तुम्ही एक रफ पेजवरती एकाखाली एक तुमची आन्सर्स लिहा आणि त्यापुढे लगेचच तुम्हाला जिथे बरोबर आलं असेल तिथे टिक मार्क करायचं. तुम्ही जे लॉजिक लावलं ते योग्य होतं का, नियमाला धरून होतं का, हे सुद्धा तुम्ही क्रॉस चेक करा. आणि जर तुमचं जर काही चुकत असेल तर कुठल्या टॉपिकचे प्रश्न समजायला अवघड गेले किंवा कुठला प्रश्न आपल्याला समजला नाही हे सुद्धा मेन्शन करा. ठीक आहे, टॉपिक वाईज सुद्धा ॲनालिसिस करा. आता इथून पुढे आपण कंटिन्यूमध्ये सगळे जे काही प्रश्न आहेत ते बघणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेश मिल्क इज होलसम. आता आपल्याला इथे एक सेंटेन्स दिलेला आहे. द वर्ड अंडरलाईन इन द सिम्पल सेंटेन्स. लक्षात ठेवा हे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे, सिम्पल सेंटेन्स. अबाव इज द डॅश ऑफ द सब्जेक्ट. सिम्पल सेंटेन्समध्ये इथे जे काही आपण फ्रेश हा शब्द वापरलेला आहे हा सब्जेक्टसाठी कोणत्या प्रकारचे कार्य करतो असा हा प्रश्न आहे. आता सब्जेक्टचे जे काही प्रकार आहेत आपण बघितले होते, सिंग्युलर असतात आणि प्लुरल असतात. आणि सब्जेक्ट म्हणजेच काय, नाऊन किंवा प्रोनाऊन हा वाक्यात सब्जेक्टचं कार्य करू शकतो. मग आता नाऊनला अधिक माहिती देणारा जो शब्द असतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आणि जे ॲडजेक्टिव्हज असतात हे ॲट्रिब्युटिव्हली वापरले जातात. ॲट्रिब्युटिव्हली म्हणजे आपण बघितलं होतं आगे पीछे, बरोबर, आगे पीछे, ए फॉर आगे, पी फॉर पीछे. म्हणजे ॲट्रिब्युटिव्हली म्हणजे आधी वापरलेला आहे, प्रेडिकेटिव्हली म्हणजे नंतर वापरलेला आहे. ओके, सो हे जे आपल्याला इथे फ्रेश हा शब्द दिलेला दिसतो या सेंटेन्समध्ये, हा आपल्याला सब्जेक्ट काय आहे बघा. आता काय होलसम आहे, मिल्क होलसम आहे. ते मिल्क कसं आहे, फ्रेश आहे असं सांगितलंय. मग आता या मिल्क शब्दाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा हा शब्द त्याच्या आधी वापरलेला आहे म्हणून हा ॲट्रिब्यूट आहे. या सब्जेक्टचा तो ॲट्रिब्यूट आहे म्हणजे त्याच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द आहे. ओके, त्याच्यामुळे ए इज करेक्ट असं म्हणणारा आपला जो ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 1चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ सेंटेन्स विच हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट इज कॉल्ड अँड डॅश सेंटेन्स. आता इथे तुम्ही बघा आपण काय म्हटलेलं आहे, आत्ता जस्ट आपण एक क्वेश्चन घेतला त्याच्यात आपण सांगितलं होतं की सिम्पल सेंटेन्स आहे, त्यात सब्जेक्टचं ॲट्रिब्यूट म्हणून तो शब्द जो होता फ्रेश शब्द तो कार्य करत होता. सिम्पल सेंटेन्समध्ये आपण ही डेफिनेशन बघितलेली आहे, एकच सब्जेक्ट असतो आणि एकच प्रेडिकेट असतं.
सब्जेक्ट म्हणजे जो काही वर्बमध्ये सांगितलेली कृती करणारा व्यक्ती आहे, नाऊन आहे ते. जे कार्य करत असतं, फंक्शन करत असतं, वर्बमध्ये सांगितलेली ॲक्टिव्हिटी करत असतो, तो असतो सब्जेक्ट. आणि त्या सब्जेक्टबद्दल वाक्यात जी काही इतर माहिती दिलेली असेल त्याला आपण प्रेडिकेट म्हणतो. आता इथे सब्जेक्टबद्दल स्पेसिफिकली 2 कॉमासच्या मध्ये जर माहिती दिली असेल तर ते सब्जेक्ट ॲट्रिब्यूट होतं. पण जर आपण सब्जेक्टने काय कृती केली यासहित पुढे जे काही आपलं वाक्य असतं, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, यातला हा सब्जेक्ट झाला आणि वाक्याचा जो रेस्ट ऑफ द पार्ट आहे हा आपण प्रेडिकेटमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि सिम्पल सेंटेन्स असं असतं ज्याच्यात एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतं. ओके, ही डेफिनेशन लक्षात ठेवा. आणि हे बघा, PYQ आहे हा. ओरिजिनल आपले जे काही प्रश्न आहेत PYQचे त्याचं तुम्ही ॲनालिसिस केलं तर कन्सेप्टवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. ठीक आहे. मग हे डेफिनेशन आहे, एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असेल तर ते जे सेंटेन्स असतं ते सिम्पल सेंटेन्स असतं. त्यामुळे क्वेश्चन नंबर 2चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. अ सिम्पल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन डॅश. आत्ताच आपण बघितलेलं आहे, सिम्पल सब्जेक्ट हॅज वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. सेम शब्द सेम क्वेश्चन 3 वेळा रिपीट झालेला आहे आणि हे काही फार जुने प्रश्न नाही आहेत, गेल्या 5 वर्षातलेच प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला कन्सेप्टवरती सुद्धा आता फोकस करावा लागेल, डिटेलमध्ये जावं लागेल, हे तुम्हाला या ठिकाणी समजत आहे. सो आता C करेक्ट आहे आपलं सांगणारा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. सो क्वेश्चन नंबर 3चा आन्सर असेल आन्सर नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. आता इथे मल्टिपल सेंटेन्सेस दिलेली आहेत, त्यातलं आपल्याला कोणतं करेक्ट आणि कोणतं इनकरेक्ट असं ओळखायचं ज्या वेळेस असतं तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जे तुम्हाला आधी समजलंय त्याचा ऑप्शन शोधा. म्हणजे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की हे सेंटेन्स करेक्ट असेल किंवा इनकरेक्ट असेल, तेव्हा त्याचं जे काही ऑप्शन आहे ते शोधायचं, तेच ऑप्शन समोर ठेवायचे, बाकीचे एलिमिनेट करायचे. आणि यात तुम्हाला कधी कधी एक हिंट मिळते की एखादं सेंटेन्स आपण करेक्ट किंवा इनकरेक्ट कन्सिडर केलेलं असतं. सो जे कॉमन येतं ते सेंटेन्स पुन्हा वाचायचं नाही. ठीक आहे. सो ही ट्रिक तुम्हाला समजत जाईल. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक तुम्हाला वापरायची आहे. सेंटेन्स वाचूयात. आपल्याला फक्त करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर. ओके, इथे बघा अंडरस्टँडिंग हा शब्द लिहिलेला आहे. नेक्स्ट, शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. ओके, नंतर थर्ड सेंटेन्स आहे, इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. इथे 3 वाक्य दिलेली आहेत. पहिला रूल आपण समजून घेऊया. हे जे अंडरस्टँडिंग शब्द आहे ना, हा इथे चुकलेला आहे. अंडरस्टँड हे वर्ब स्टॅटिव्ह वर्ब आहे आणि या स्टॅटिव्ह वर्बला आपण कधीही ING फॉर्ममध्ये म्हणजे वर्बच्या फोर्थ फॉर्ममध्ये वापरत नाही. यासारखेच इतरही असतात, जसे की थिंक असेल, लुक असेल, हे जे शब्द आहेत किंवा वॉन्ट यासारखे शब्द, यासारखे वर्ब आपण वर्बच्या फोर्थ फॉर्ममध्ये म्हणजे VING फॉर्मॅटमध्ये वापरत नाही. आता आपल्याला माहिती आहे, आय थिंक असं म्हणून आपण पुढे काहीतरी आपलं जे काही थॉट आहे तो सांगतो. इट सीम्स असं, म्हणजे सीम हा शब्द सुद्धा तसाच आहे, जिथे आपल्याला ING फॉर्म वापरता येत नाही. ओके, आपण जे काही शब्द आहेत त्यांची लिस्ट लिहून घेऊयात. सी, त्यानंतर थिंक, कन्सिडर, वॉन्ट, सीम, या पद्धतीचे हे शब्द असतात. ओके, लुक हा शब्द जर दिसणे या अर्थाने वापरला असेल, म्हणजे यू लुक ब्युटिफुल या टाईप जर शब्द असेल तर लुकला ING फॉर्मॅटमध्ये वापरायचं नाही. पण जर आपण प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट करत असेल तर तिथे आपण हा शब्द ING फॉर्मॅटमध्ये वापरतो. टेस्ट असा देखील एक शब्द आहे. सो हे जे आहेत हे झाले वर्ब ऑफ थिंकिंग आणि त्याबरोबर वर्ब ऑफ ॲप्रिसिएशन पण असतात. वर्ब्स ऑफ ॲप्रिशिएशन पण असतात. आणि त्याचबरोबर काही वर्ब असे असतात की जे आपल्याला सेन्स ऑर्गन्स थ्रू सेन्स होणारे असतात आणि तिथे सुद्धा आपण ING फॉर्मॅटमध्ये, जर आपण तिथे कृती जाणीवपूर्वक केलेली नसेल तर त्याला ING फॉर्मॅटमध्ये वापरायचं नाही. जसं की स्मेल, टेस्ट, TASTE टेस्ट बरं का, TEST टेस्ट नाही. त्यानंतर C एक बघितला आपण,
सो फील हा एक शब्द आहे. हे जे शब्द आहेत हे आपण जाणीवपूर्वक कृती करत नसेल तर ते कधीही ING फॉर्मॅटमध्ये वापरायचे नाहीत. आणि त्यातलाच आता हे कन्सिडर वगैरे कसे शब्द आहेत, कन्सिडर, वॉन्ट, थिंक, त्याच पद्धतीचा अंडरस्टँड हा सुद्धा स्टॅटिक वर्ब आहे. इथे देखील आपल्याला ING फॉर्मॅटमध्ये हा शब्द कधीही वापरायचा नसतो. ओके, इथे जे काही एक्स्ट्रा शब्द दिलेले आहेत ते प्लीज लिहून घ्या आणि नंतर आपण याचं जे पुढे एक्सप्लेनेशन आहे ते कंटिन्यू करूयात. ओके, स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून लिहून घ्या. आता हा पहिला जे सेंटेन्स आहे हे इनकरेक्ट आहे हे आपल्याला कळलं. ओके, इथे बघा अंडरस्टँडिंग इनकरेक्ट आहे. मग ए करेक्ट म्हणणारे जे ऑप्शन आहेत ते आपण एलिमिनेट करूयात, कारण ए आपल्यासाठी करेक्ट नाही. ओके, सो ए करेक्ट जर म्हटलं तर 3 ऑप्शन इथेच एलिमिनेट होतात. ऑल ऑफ द अबावमध्ये ए सुद्धा आपण कन्सिडर केलेला असेल. सो फक्त तुम्हाला एक जरी सेंटेन्स तुम्हाला समजलं तरीही तुम्हाला तुमचं उत्तर मिळत आहे 2 मार्क फिक्स. ओके, सो इथे 4th नंबरचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके, सो आपण आधी हे एक्सप्लेनेशन सुद्धा बघूयात इतर जे सेंटेन्सेस आहेत त्याचं. शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. इथे बिफोर, आफ्टर आणि बट या पद्धतीची सेंटेन्सेस असतात, लक्षात ठेवायचं. सिम्पल पास्टमध्येच आपण कथन करत आहोत, पण जेव्हा एखादी कृती आधी घडते ती आपल्याला, म्हणजे आता 2 कृती एका वेळेस घडतात, त्यातल्या त्यात आधी घडणारी जी कृती आहे ती आपल्याला पूर्ण भूतकाळात लिहायची असते आणि नंतरची जी कृती आहे ही आपण सिम्पल पास्टमध्ये म्हणजे साध्या भूतकाळात लिहितो. आता इथे ती जी येण्याची जी क्रिया आहे ही मूवी चालू झाल्याच्या नंतर आलेली आहे. ती मूवी चालू झाल्यानंतर आली. आधी क्रिया कोणती घडली? मूवी चालू होण्याची किंवा फिल्म स्टार्ट होण्याची. सो इथे बघा हॅड नंतर आपण V3चा वापर केलेला आहे, म्हणजे हा झाला आपल्यासाठी परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. ओके, त्यामुळे दुसरी जी कृती आहे ती सिम्पल पास्टमध्ये, ज्या वेळेस भूतकाळातल्या 2 कृती आपण सांगत असतो त्यावेळेस सिम्पल पास्ट आणि परफेक्ट पास्ट असं वापरण्याची एक पद्धत असते आणि आधी झालेल्या कृतीसाठी सिम्पल पास्ट वापरायचा असतो. त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. ओके, आता आपण थर्ड जे सेंटेन्स आहे त्यासाठी बघूयात काय आहे शब्द. न्यूज हा शब्द आपल्यासाठी अनकाउंटेबल असतो आणि त्याच्यासोबत आपण एनीचा वापर केलेला आहे. सो हे सेंटेन्स या ठिकाणी करेक्ट आहे. इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. ठीक आहे, हा एक त्याचा नियम झाला. दुसरा नियम सुद्धा तुम्ही टॅली करून बघू शकता. इफचं सेंटेन्स आहे कंडिशनल सेंटेन्स. जर इफच्या सेंटेन्समध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलं असेल तर कॉमानंतर आपण जे दुसरं सेंटेन्स लिहिणार आहे तिथे आपण सिम्पल फ्युचर टेन्समध्ये वाक्यरचना करतो. ओके, हे कंडिशनल सेंटेन्सेसचा खूप महत्त्वाचा नियम आहे. ही आहे फर्स्ट कंडिशन, बरोबर. 0 कंडिशन असते, त्याच्यामध्ये दोन्ही वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, कारण ती वैश्विक सत्य सांगतात, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड फॅक्ट सांगतात. ही झाली फर्स्ट कंडिशन. याच्यात जर असं झालं तर पुढे काय होणार आहे, म्हणजे या घटनेचा परिणाम आपण पुढे होणार आहे असं सांगत असतो, तेव्हा सिम्पल प्रेझेंटमध्ये जर इथे वाक्यरचना असेल तर पुढची वाक्यरचना, आता मी मुद्दामून इथे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य म्हणत नाहीये, कारण इफचं जे सेंटेन्स असतं हे फिरवून नंतर सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवताना असं ठेवायचं की इफच्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स आला तर पुढे जे कॉमानंतर दुसरं वाक्य येणार आहे तिथे आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्स वापरायचा आहे. आणि जो इथे आय म्हणजे काय, एकतर इथे आय शाल सुद्धा असू शकतं किंवा आय विल सुद्धा असू शकतं. आता आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे शाल कधी वापरायचं, तर इन जनरल सगळ्या गोष्टींसाठी आपण शालचा वापर करू शकतो. पण जर तुम्हाला एखाद्याला अधिक खात्री द्यायची असेल, तुमच्या बोलण्यात खूप जास्त तुम्ही फर्म आहात असं दाखवायचं असेल तर तुम्ही विलचा वापर देखील करू शकता आय आणि वी या कर्त्यांसोबत. ओके, सो हे तुम्हाला समजलं असेल. आय होप आता हे बाकीचे आपल्याला उत्तर मिळून सुद्धा आपण बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांचं ॲनालिसिस केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. चूज अ करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये आपल्याला इथे ओबे हा शब्द दिलेला आहे, त्याचं योग्य फॉर्म आपल्याला वापरायचं आहे. सेंटेन्स आता बघूयात आपण काय आहे. आय ऑलवेज डॅश माय फादर व्हेन आय वॉज अ चाइल्ड. ओके, आपण सेंटेन्समध्ये ऑलवेज असेल तर तिथे हॅबिट आहे असं सांगतो. ओके, हॅबिट सवयीची एखादी गोष्ट असेल तर आपण तिथे ऑलवेज हे ॲडव्हर्ब वापरलेलं असतं आणि याचा वापर सिम्पल टेन्समध्ये होतो.
सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये देखील होतो आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये देखील होतो. तुम्हाला जर आत्ता सवय असेल, नेहमीची रोजची गोष्ट असेल, रुटीन असेल, तर आपण ऑलवेज सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. आणि हेच जर आपल्याला भूतकाळातली सवय सांगायची असेल, आपण त्याला पास्ट हॅबिट म्हणूयात. जर आपल्याला पास्ट हॅबिट सांगायची असेल तरीही आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये इथे ऑलवेजचा वापर करू शकतो. आता इथे बघा, व्हेन आय वॉज अ चाइल्ड, इथे हा सिंपल पास्ट टेन्स दिलेला आहे, त्यामुळे इथे हे जे सेंटेन्स आहे हे आपल्याला रेफरन्ससाठी वापरायचं आहे. मग आता इथे मी लहान असताना माझ्या वडिलांच्या आज्ञा पाळत होतो असं म्हणतोय आपण. मग भूतकाळातलंच आपल्याला इथे वर्बचं फॉर्म वापरावं लागणार. आणि आपण काय म्हटलं, पास्ट हॅबिट या नेहमी सिंपल पास्ट टेन्समध्ये असतात. ओके, आणि म्हणून सिंपल पास्ट टेन्समधलं V2 जे फॉर्म आहे ते आपल्याला वापरावं लागेल, जे ऑप्शन फर्स्टमध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. हे V4 आहे. त्यानंतर इज, हे तर ॲक्च्युली आता इथेच तुम्हाला ज्यांना हे सुद्धा समजलं नसेल त्यांच्यासाठी आणखीन एक ट्रिक आहे, ती म्हणजे इथे आपल्याला पास्ट टेन्समधली वाक्यरचना करायची आहे. इज आणि हॅव हे आपल्याला प्रेझेंट टेन्स दाखवतात. दोन्ही ऑप्शन्स इथे गेलेले आहेत. मग आता जर ओबेईंग वापरायचं असेल तर त्यासोबत काहीतरी हेल्पिंग वर्ब असणं गरजेचं होतं. त्याशिवाय वर्बचा पास्ट टेन्स जो काही आहे ING फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू शकत नाही. एकतर वॉज ओबेईंग पाहिजे किंवा वर ओबेईंग पाहिजे, जो काही करता असेल त्यानुसार. इथे कुठेही हेल्पिंग वर्बच दिलेलं नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट होतो, जो चुकीचा आहे. त्यामुळे V2 ओबेड हे आपल्याला करेक्टली वापरलेलं दिसतं. सो फर्स्ट आपण हे जे 5th नंबरचं क्वेश्चन आहे यासाठी काय आन्सर असेल, आय ऑलवेज ओबेड माय फादर वेन आय वॉज अ चाइल्ड. ओके, या पद्धतीने हे सेंटेन्स आपण करेक्ट करू शकतो. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चूज अ करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. इथे आपल्याला योग्य फॉर्म वापरायचा आहे. द ट्रेन डॅश ॲट 6:30 PM एव्हरी डे. नेहमी घडणारी जी कृती आहे ही आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितो. सवयीची गोष्ट असेल तर त्याचबरोबर भूतकाळात म्हणजे त्याला नजीकचा भूतकाळ किंवा लगतचा भविष्यकाळ म्हणतात, नजीकचा भविष्यकाळ, थोड्या वेळाने ती कृती होणारच आहे हे तुमचं टाइम टेबलनुसार, शेड्यूलनुसार फिक्स असेल तर तिथे देखील आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच वाक्यरचना करत असतो. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट नंतर आपण वर्ब वापरतो, वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. जर गरज असेल तर आपण वर्बला एस किंवा ES देखील प्रत्यय लावतो आणि मग ऑब्जेक्टचा वापर केलेला असतो. आता हा वर्बला एस किंवा ES प्रत्यय कधी लावायचा, जर आपला कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. जर आपण थर्ड पर्सन सिंग्युलर करता वापरला असेल वाक्यात तर आपल्याला वाक्यामध्ये वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावणं गरजेचं आहे. इथे बघा, नेहमी घडणारी कृती आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. प्लस आता हा ट्रेन जो सब्जेक्ट आहे हा आपल्यासाठी सिंग्युलर आहे आणि त्याचबरोबर तो थर्ड पर्सन देखील आहे. आपण ती ट्रेन म्हणतो ना, त्यामुळे हे आपण एक समोर म्हणजे थर्ड पार्टी म्हणून, थर्ड पर्सन म्हणून कन्सिडर केलेलं आहे. सो ट्रेन हे सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन आहे, तर आपण वर्बला एस प्रत्यय जोडूयात आणि मग हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य करेक्ट होईल. ओके, विल अराईव्ह हा सिंपल फ्युचर टेन्स झाला, पण आपल्याला माहिती आहे टाइम टेबलनुसार फिक्स गोष्टी असतील तर आपण तिथे सिंपल प्रेझेंटच वापरत असतो. ओके, अरायव्हिंग म्हटलं तर परत एकदा इथे कुठलंही हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही आहे आणि विदाऊट हेल्पिंग वर्बचा फॉर्मच चेंज होत नाही. त्यानंतर वुड अराईव्ह इथे पास्ट टेन्स होतो, त्याच्यामुळे हे काही इथे करेक्ट असणार नाही. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. करेक्ट और इनकरेक्ट. आता 2 सेंटेन्सेस दिलेली आहेत, त्यातलं करेक्ट का इनकरेक्ट ओळखायचं आहे. एक्झाममध्ये हे फक्त करेक्ट का इनकरेक्ट इतकं सोपं देत नाहीत, पूर्ण सेंटेन्स असतं. आयडेंटिफाय द करेक्ट और किंवा मग ॲनालाइज द फॉलोइंग सेंटेन्सेस, विच ऑफ देम इज करेक्ट और इनकरेक्ट, चूज द सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. या पद्धतीने पूर्ण एक फ्रेज दिलेली असते किंवा पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं. पण इथे मी आता खूप जास्त गोष्टींचं रिपिटेशन न होण्यासाठी फोकस आपला आजचे रूल्स समजून घेण्यावर आहे, म्हणून मी डायरेक्ट करेक्ट का इनकरेक्ट एवढंच लिहिलेलं आहे. ठीक आहे, इतकं सोपं एक्झाममध्ये येत नाही हे तुम्हाला माहिती आहे. सोडा, पुढचं बघूयात. आता इथे 2 शब्द सेंटेन्सेस आहेत. पीस अँड प्रॉस्पेरिटी इज अवर आयडियल. आता इथे पीस अँड प्रॉस्पेरिटी ही जी फ्रेज आहे, पीस वेगळं आहे, शांतता, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी, भरभराट. पण आपण काय म्हणत आहोत की पीस अँड प्रॉस्पेरिटी एकत्रितरित्या आपण कन्सिडर करत आहे. जरी अँड हे कंजंक्शन आपण वापरलेलं असेल तरीही आपण इथे जे नाऊन वापरलेले आहेत, आता हे दोन्हीही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. नाऊनमध्ये हा टॉपिक येतो. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन
किंवा कुठलाही नाऊन असेल, जर आपण त्याला एक म्हणून, एक युनिट म्हणून कन्सिडर करत असेल, जर आपण एक युनिट म्हणून हे कन्सिडर करणार असेल तर आपण त्या नाऊनला सिंग्युलर कन्सिडर करतो. ओके, हे सिंगल युनिट आहे त्यामुळे ते सिंग्युलर झालं. आणि जर आपलं नाऊन सिंग्युलर असेल तर व्हर्ब देखील त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला सिंग्युलरच वापरावं लागतं. ओके, इथे तुम्ही बघितलं तर इज हे सिंग्युलर व्हर्ब वापरलेलं आहे, बरोबर आहे. जसं की ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. इथे पण इज वापरलेला आहे आपण. ब्रेड अँड बटर जरी दोन वेगवेगळे पदार्थ असतील तरीही ही एक डिश आहे. एक डिश म्हणून आपण इथे त्याला एक युनिट म्हणून कन्सिडर करतो. म्हणून आपण जे काही हेल्पिंग वर्ब असेल ते सुद्धा, मेन वर्ब जर आपल्याला फक्त V1 दिलेला असेल तर ते सुद्धा एस किंवा ES प्रत्यय जोडून, जर सिंपल प्रेझेंट टेन्स करायचं असेल तर हॅव हॅज वापरायचं असेल तर हॅज वापरायचं, आणि प्लस जे प्रोनाउन्स असतात ते प्रोनाउन्स सुद्धा सिंग्युलर वापरायचे. हे चारही नियम लक्षात ठेवा. ओके, सो आपल्याला इथे ब्रेड अँड बटर हे एक आपण डिश म्हणून कन्सिडर करतो, सिंग्युलर वर्ब वापरलेलं योग्य आहे. त्याच पद्धतीचं हे सेंटेन्स होतं पीस अँड प्रॉस्पेरिटी. सेकंड सेंटेन्स आता आपण अनालाइज करूयात. सेंटेन्स आहे आय ॲज वेल ॲज दे ॲम टायर्ड ऑफ धिस रुटीन. आता आपल्याला दे नंतर ॲम आलेलं आहे, हे झेपत नाही. आपल्याला वाटतं की हे इनकरेक्ट झालं. जेव्हा वाक्यामध्ये आपण ॲज वेल ॲजचा वापर करतो, टुगेदर विथ, अलॉंग विथ, ॲज वेल ॲज, हे जे असे कंजंक्शन्स असतात तिथे आपण फर्स्ट सब्जेक्टनुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब किंवा जे काही वर्ब आहे ते वापरायचे. इथे दोन कर्ते आहेत, आय आणि दे. आय साठी आपण एम वापरतो, दे साठी आपण आर वापरतो, बरोबर. मध्ये फ्रेज आलेली आहे ॲज वेल ॲज. मग आपल्याला काय नियम काय सांगतो, आपला रूल काय आहे, फर्स्ट कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब वापरा. आय साठी एम वापरलं जातं जे योग्य आहे, त्यामुळे हे देखील सेंटेन्स करेक्ट आहे. ओके, सो इथे सेंटेन्स कसं होईल करेक्ट, आय ॲज वेल ॲज दे ॲम टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. यामुळे दोन्ही सेंटेन्सेस जर करेक्ट असतील तर बोथ आर राईट म्हणणारा ऑप्शन 4 जो आहे तो आपला आन्सर म्हणून आपण सिलेक्ट करूयात. क्वेश्चन नंबर 8चा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट आहे करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे आपल्याला. सॉरी, तब्येत ठीक नसल्यामुळे थोडासा आवाज वेगळा येतोय, थोडं ॲडजस्ट करा. इथे बघा, करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. हा नियम आपण कालच आपल्या आर्टिकलच्या टॉपिकमध्ये बघितलेला. जर आपण एखाद्या नाऊन सोबत, एक सिंग्युलर नाऊन असेल हे, त्याच्या आधी जर आर्टिकल द चा वापर केला तर ते जे नाऊन आहे ते पूर्ण जातीचे किंवा प्रजातीचे म्हणू शकता तुम्ही, कम्युनिटीचे प्रतिनिधित्व करते. आता इथे कॅट हा शब्द आहे जो सिंग्युलर वापरलाय. आता हा जर इथे प्लुरल वापरला असता तर सेंटेन्स चुकतं. ठीक आहे, आपल्याला इथं आणखीन एक रूल आपण कव्हर करूयात. जर आपण आर्टिकल द सोबत एखादं ॲडजेक्टिव्ह वापरलं तर हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून न राहता प्लुरल नाऊन म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके, आणि मग हेल्पिंग वर्ब आणि जे प्रोनाउन असतील ते प्लुरल वापरावे लागतात. सो ॲडजेक्टिव्ह इथे ॲडजेक्टिव्हचं कार्यच करत नाही, ते नाऊनमध्ये कन्वर्ट होऊन जातं आर्टिकल द वापरला असेल तर. आणि इथे नियम आहे की प्लुरल नाऊन आणि प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचे. पण इथे तुम्ही बघा, द सोबत सिंग्युलर नाऊन वापरतोय, हे सिंग्युलरच असलं पाहिजे, कंपल्सरी हा नियम लक्षात ठेवायचा. आणि पुढे आपण ह्याला एक सिंगल युनिट म्हणून कन्सिडर करतो, आणि म्हणून हेल्पिंग वर्ब आणि जे मेन वर्ब असेल ते सुद्धा सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरायचं. द कॅट अनलाईक डॉग्स, म्हणजे संपूर्ण जे काही कॅट्स आहेत, पूर्ण एक म्हणजे मांजर ही जात असं आपण म्हणतोय, जे काही ॲनिमल्स आहेत त्यातला मांजर हा वर्ग जो आहे, क्लास किंवा जे आपण ग्रुप म्हणतो त्यासाठी आपण इथे या पद्धतीचं सेंटेन्स बनवलेलं असतं. इथे मात्र आर्टिकल द चाच वापर होणार आहे. सो हे आपण एकत्रितरित्या समाजाचं संपूर्ण प्रतिनिधित्व म्हणून, प्रजातीचं संपूर्ण प्रतिनिधित्व म्हणून कन्सिडर करतो. एकेरी युनिट आहे, हॅजचा वापर इथे योग्य होईल. त्यानंतर दुसरं एक आणखीन एक ट्रिक सांगते तुम्हाला. पहिली गोष्ट, द कॅट जरी अनेक कॅट असतील तरीही ते सिंग्युलर नाही, हॅव येणार नाही. थर्ड सेंटेन्स बघा, द कॅट अनलाईक डॉग्स इज
हॅविंग सॉफ्ट पॉज. आता आपण मगाशी जे स्टॅटिव्ह वर्ब्स बघितले त्यातले वर्ब्स ऑफ पजेशन सुद्धा असतात, त्यात हा हॅव शब्द आहे. जर एखाद्या गोष्टीचं पजेशन म्हणून आपण हॅव शब्द वापरणार असेल तर तो कधीही ING फॉर्ममध्ये येत नाही. ओके, एखादी गोष्ट आपण ओन करतो, त्याच्यावर आपला ताबा आहे, ती गोष्ट माझी आहे असं आपण ज्यावेळेस सांगतो तिथे कधीच आपल्याला हॅवला ING फॉर्मॅटमध्ये वापरायचं नाही. आपण काय म्हणतोय, कॅट्सला सॉफ्ट पॉज असतात, म्हणजे त्यांचे जे पायाचे तळवे आहेत ते खूप मऊ असतात. मग इथे आहे त्यांच्याकडे ती गोष्ट, दे ओन दॅट थिंग, त्यामुळे हॅविंग हे चुकणार आहे. ओके, इथे जरी आपल्याला उत्तर मिळालेलं असेल, फर्स्ट हे आपला आन्सर आहे, तरीही तुम्हाला हा रूल एक माहिती असला पाहिजे, कारण आपण या ठिकाणी ING फॉर्ममध्ये हॅवचा वापर केलेला आहे. पुढे रेफरन्ससाठी एखादं सेंटेन्स येऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. ओके, आणि फोर्थ सेंटेन्समध्ये हॅडचा वापर केलेला आहे. आता इथे सिम्पल पास्ट टेन्स वापरण्याची गरज नाही आहे. मुळात हे एक जनरल फॅक्ट आहे आणि जनरल फॅक्ट असणाऱ्या गोष्टी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. मग आता हॅज जे आहे हे हॅवचं सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं V1 आहे. आता हॅव आणि हॅज हे दोन्हीही V1 असतात. करता जर आपण सिंग्युलर कन्सिडर करत असेल तर निश्चितच हॅजचा वापर होणार, हॅवचा वापर होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 9चा आन्सर असणार आहे फर्स्ट. नेक्स्ट, fill in the blank. Police dash looking for a man with one eye. आता मला एक गंमत म्हणून विचारते, वन आय ही फ्रेज जी आहे ही कोणासाठी वापरलेली आहे? पोलीससाठी वापरली आहे का मॅनसाठी वापरली आहे? इथे ती मॅनसाठी वापरली आहे. एकच डोळा असणारा एक माणूस आहे, त्याला शोधतायत. जर आपल्याला पोलिसांसाठी वापरला असं जर कन्सिडर केलं तुम्ही, तर त्या वाक्याचा अर्थ कसा होतो? पोलीस एका माणसाला एका डोळ्यांनी शोधत आहेत. सो वाक्याचा अर्थ चुकतो. त्यामुळे प्रोनाऊन जे असतात किंवा आपण जे ॲडजेक्टिव्ज वापरलेले असतात हे कोणासाठी वापरतोय त्याच्या जवळपासच त्याची प्लेसमेंट असली पाहिजे. ओके, हा एक एक्स्ट्रा नियम तुम्हाला आज समजलेला आहे. ओके, आता आपला इथे जो काही नियम अप्लाय होणार आहे ते बघूयात. पोलीस हा शब्द ऑलवेज प्लुरल असतो. ओके, जोपर्यंत तुम्ही पोलीस मॅन म्हणत नाही, ओके, किंवा पोलीस कॉन्स्टेबल म्हणत नाही, तोपर्यंत तुम्हाला इथे, किंवा पोलीस ऑफिसर म्हणत नाही तोपर्यंत तो सिंग्युलर आहे असं वाटत नाही. पोलीस हा एवढाच शब्द जर आपण घेतला, सेम असाच एक शब्द आहे क्लोथ्स. हा सुद्धा तुम्हाला क्लोथ्स कपडे या अर्थाने जेव्हा आपण वापरतो हा ऑलवेज प्लुरल घ्यायचा आहे. यामुळे याच्यासोबत जे काही आपण हेल्पिंग वर्ब्स वापरणार आहे प्लस जे प्रोनाउन असतील ते आपल्याला इथे प्लुरलच वापरावे लागतात. ओके, सो पोलीस आर लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आय. मग अशी आपण लुकिंग हा शब्द बघितला होता. लुक सोबत आपण ING फॉर्मॅटमध्ये वापरत नाही, पण इथे या ठिकाणी हे फ्रेझल वर्ब आहे. लुक फॉरचा अर्थ असतो टू सर्च. ओके, सो आपल्याला इथे तीन गोष्टी कळाल्या आहेत. पहिली गोष्ट, पोलीस हा शब्द नेहमी प्लुरल असतो, जसंच क्लोथ सुद्धा प्लुरल असतो. दुसरी गोष्ट, ॲडजेक्टिव्ज किंवा आपण जे काही प्रोनाउन वापरलेले असतात हे कोणत्या नाऊनसाठी वापरतोय त्याच्या ते जवळपासच त्यांची प्लेसमेंट असली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा नियम, जे काही हे फ्रेझल वर्ब असतात यांचं जे फॉर्म आहे तो मेन वर्बमध्ये आपल्याला चेंज करावा लागतो. लुकिंग हा शब्द जरी ING फॉर्मॅटमध्ये आपण दिसणे या अर्थाने वापरत नसेल, अपिअरन्ससाठी वापरत नसेल, तर तो इतर वेळी मात्र व्हॉट आर यू लुकिंग ॲट असं जर म्हटलं तर तू कशाकडे बघत आहे, कृती जाणीवपूर्वक केलेली आहे असं समजतं, म्हणून तिथे ING फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, याचं उत्तर असणार आहे 10th क्वेश्चनचा आन्सर असेल सेकंड नंबर. Police are looking for a man with one eye. Next, which of the following is an abstract noun? Abstract noun ची डेफिनेशन काय आहे? एक अशी कल्पना किंवा अशी एखादी गोष्ट जी आपण वर्णन करून सांगू शकतो पण ती आपण फिजिकल फॉर्मॅटमध्ये दाखवू शकत नाही. वी कॅन इमॅजिन इट, वी कॅन डिस्क्राईब इट, बट वी कॅन नॉट ॲक्च्युअली शो इट इन फिजिकल फॉर्म. अशी जी गोष्ट आहे त्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. आता इथे जे ऑप्शन्स आहेत, ब्रेड, कॉफी, चीज, हॅपीनेस, यातले कुठले शब्द असे आहेत की जे आपण दाखवू शकतो? ब्रेड दाखवू शकतो, कॉफी, चीज हे तिन्ही शब्द आपल्याला दिसतात, बघू शकतो आपण, पण हॅपीनेस हे आपण ॲक्च्युअली फॉर्ममध्ये दाखवू शकत नाही. म्हणजे हे बघ, हा घे आनंद, असं नाही. हॅपीनेस काय असतो हे तुम्ही अगदी लांबलचक वर्णन करून सांगू शकता, पण ते प्रत्यक्षात दाखवता येत नाही. त्यामुळे ह्याला आपण एखाद्या कल्पनेला किंवा एखाद्या आयडियाला दिलेलं जे नाव आहे ते आपल्यासाठी ॲबस्ट्रॅक्ट नाउनचं कार्य करतं. ओके, यासाठी 11 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर आहे 4th नंबर.
नेक्स्ट बघूयात करेक्ट सेंटेन्स ओळखायचे. दॅट इज अ गुड पीस ऑफ ॲडवाइस. आय ॲडवाइज्ड हिम टू टेक रेस्ट. दोन्हीकडे कॉमन ॲडवाइस दिसतं. मग आपल्याला बघितल्यावर काय वाटतं की एक कुठलं तरी इनकरेक्ट असेल. इथे ॲडवाइस CE वापरलंय आणि इथे ॲडवाइज. आता इथे उच्चार करताना पण बघा ॲडवाइस आणि ॲडवाइज असा करायचा आहे. जर आपण ॲडवाइस हा शब्द वापरला असेल तर ते या ठिकाणी नाउनचं कार्य करतं आणि जर आपण ॲडवाइज म्हटलं तर ते आपण व्हर्ब म्हणून वापरलेलं असतं. ॲडवाइसचा अर्थ असतो सल्ला आणि ॲडवाइज म्हणजे सल्ला देणे. इथे कृती होतीये. ओके. ॲडवाइस हे अनकाउंटेबल नाउन आहे आणि अनकाउंटेबल नाउन जे असतात याचं आपण प्लुरल करू शकत नाही. ते आपल्याला सिंग्युलर फॉर्ममध्येच वापरावे लागतात. म्हणजे आता या ठिकाणी जे ॲडवाइस आहे त्याचा आपल्याला प्लुरल ॲडवाइसेस करता येत नाही. जर सल्ला या अर्थाने ॲडवाइस शब्द वापरला असेल तर त्याचा प्लुरल ॲडवाइसेस होत नाही. ॲडवाइसेस हा शब्द आहे इंग्लिशमध्ये पण त्याचा अर्थ या ठिकाणी बिल्स असा असतो. ठीक आहे. तो इथे सल्ला या अर्थाने वापरलेला नसतो. त्यामुळे ॲडवाइसेस हा शब्द करेक्ट आहे. पण जर सल्ला हा शब्द आपल्याला प्लुरल करायचा असेल तर आपण तिथे पीसेस ऑफ ॲडवाइस असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि एक सल्ला दिला, दोन सल्ला दिला असं ॲक्च्युली नसतं म्हणून आपण त्याला अनकाउंटेबलच कन्सिडर करतो. पण जर आपण अ पीस ऑफ ॲडवाइस असं म्हटलं तर इथे ते करेक्ट असणार आहे. ओके. आता हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे दिस इज अ गुड पीस ऑफ ॲडवाइस. इथे बघा आपण इथे आर्टिकल जे वापरलेलं आहे हे गुड पीस. पीस म्हणजे एक तुकडा या अर्थाने. सो यासाठी आर्टिकलचा वापर झालेला आहे जो योग्य आहे. पण इथे बघा ॲडवाइस हा शब्द सिंग्युलरच वापरलाय, प्लुरल केलेला नाही. अनकाउंटेबल नाउन्सच्या आधी सुद्धा आपण आर्टिकल्स वापरत नसतो पण या ठिकाणी पीस या शब्दासाठी आर्टिकलचा वापर झालेला आहे. त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. यात कोणताही एरर नाही. मग आता आपण बघूयात ए करेक्ट आहे. ए करेक्ट म्हणणारे ऑप्शन्स ठेवूयात आपण. तरीही बी आपल्याला क्रॉस चेक करावं लागेलच. आय ॲडवाइज्ड हिम टू टेक रेस्ट. इथे मी सल्ला दिलेला आहे. सिम्पल पास्ट टेन्सची वाक्यरचना आहे ही. सिम्पल सब्जेक्ट आहे त्यानंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे आणि ऑब्जेक्ट आहे. सो हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 12चा आन्सर असेल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. इथे आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच सांगितलेलं आहे. पार्ट ऑफ स्पीच विचारलेला आहे. इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. आता इथे सुद्धा बघा इंटिग्रिटी या शब्दाचा आपल्याला नाउनचा टाईप विचारलेला आहे कारण सगळे ऑप्शन्स हे नाउनमध्येच दिसतात. इंटिग्रिटी आपण दाखवू शकतो का? नाही. ती आपण वर्णन करून सांगू शकतो, आपण त्याची कल्पना करू शकतो. त्यामुळे हे काय झालं आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि आपण आत्ता जस्ट ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची डेफिनेशन बघितलेली आहे. त्यामुळे 13 क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. करेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. द आयडिया ऑफ युअर इज एक्सलंट. पुढे वाचूयात. दिस बुक इज हिज. त्यानंतर दॅट बेबी हॅज टॉर्न इट्स क्लोथ्स. हा प्रोनाऊनचा टॉपिक आहे. प्रोनाऊनच्या टॉपिकमध्ये आपण एक गोष्ट बघितली होती. जर आपल्याला प्रोनाऊन वापरलेला असेल आणि त्यानंतर एखादं नाऊन दिलेलं असेल तर त्या पॉझेसिव्ह प्रोनाऊनला आपण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा म्हणतो. एक्झाम्पल बघा. आता दिस इज युअर आयडिया असं जर म्हटलं तर हा जो पॉझेसिव्ह फॉर्म आहे हा आयडिया या एका ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी वापरला म्हणून हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं कार्य करतं. हे आता या ठिकाणी पॉझेसिव्ह प्रोनाऊन राहिलेलं नाही. ओके. कारण यानंतर एक दुसरं नाऊन आलं म्हणजे हे ऑटोमॅटिकली ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट झालं. पण जर आपल्याला जे आपले पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहेत आपण सगळे प्रोनाऊन्स लिहून घेऊयात. पॉझेसिव्ह प्रोनाऊन्स हे नेहमी प्युअरली पॉझेसिव्हच असतात आणि हे वाक्यात एकतर शेवटी वापरले जातात किंवा त्यांच्यानंतर व्हर्ब असायला पाहिजे. तिथे पुढे नाऊन नसतं. त्याचे फॉर्म्स वेगळे असतात. ते कसे बघा. आपण काय करूयात पॉझेसिव्ह प्रोनाऊन आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा लिहून घेऊया. हे आहेत पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पॉझेसिव्ह प्रोनाऊन आय साठी असतं माइन. बी साठी आहे आवर्स. यू सिंग्युलर किंवा प्लुरल दोन्हीसाठी असतं युअर्स. ही साठी आहे हिज. हर साठी हर्स. इट साठी इट्स असं असतं. इथे ॲपॉस्ट्रोफी एस नसतो. ओके. इट्स म्हटलं तर त्याचे दोन वेगळे अर्थ होतात. इट इज किंवा मग इट हॅज.
आणि हे या ठिकाणी व्हर्बचं ॲब्रिवेशन म्हणून वापरलेलं आहे, शॉर्ट फॉर्म म्हणून. हे या ठिकाणी इट्स असं लिहिलं जातं, पण जर प्रोनाऊन म्हणून इट वापरलं तर ते ॲपॉस्ट्रॉफी शिवाय वापरायचं आहे. ठीक आहे, सो हे आपण बघितलं. आणि दे साठी देअर्स एक असतं. हे आहेत प्युअरली पॉझेसिव्ह प्रोनाऊन. जर याचं ॲडजेक्टिव्ह फॉर्म आपण बनवला तर तो माय असा असेल. या ठिकाणी लिहिते मी ॲडजेक्टिव्ह. माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स. इट्स हे दोन्हीकडे कॉमन राहतं, चेंज होत नाही. आणि त्यानंतर THER, देअर. ठीक आहे, आता इथे तुम्हाला लक्षात आलं का फक्त एस हे एक एक्स्ट्रा शब्द अक्षर आपण जोडलेलं आहे. ज्यावेळेस आपण लेटर रायटिंग करतो, लेटर रायटिंगच्या शेवटला आपण काय लिहित असतो, युअर्स सिन्सिअरली, युअर्स फेथफुली. इथे आपण ते फेथफुली, सिन्सिअरली हे ॲडव्हर्ब्स आहेत, त्यानंतर कुठलंही नाऊन आलेलं नाही, म्हणून युअर फेथफुली न म्हणता आपण युअर्स फेथफुली म्हणतो. त्या पद्धतीनेच ते असलं पाहिजे. मग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, द आयडिया ऑफ युअर इज एक्सलंट. युअर नंतर आपण काय वापरलेलं आहे, हे व्हर्ब वापरलेलं आहे. या ठिकाणी नाऊन आलं नाही. युअर आयडिया म्हटलं तर ते नाऊन झालं, पण इथे युअर नंतर आपण इजचा वापर केलाय, त्यामुळे हे पॉझेसिव्ह प्रोनाऊन वापरलेलं अयोग्य आहे. आपल्याला या ठिकाणी धिस आयडिया ऑफ युअर्स असं वापरावं लागेल, तरच ते सेंटेन्स करेक्ट होईल. ठीक आहे, युअर ऐवजी आपल्याला युअर्स वापरायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. धिस बुक इज हिज. आता इथे हिज जे आहे हे आपण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा सेम तसंच वापरतो, प्रोनाऊन म्हणून पण तसंच वापरतो. पहिलं सेंटेन्स इनकरेक्ट आहे हे आपल्याला कळलं. ऑप्शन बघूयात. ए करेक्ट म्हणणारे ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात. बी सेंटेन्स हे बाय डिफॉल्ट करेक्ट आहे, आपल्याला ते क्रॉस चेक करण्याचीही गरज नाही, फक्त सी सेंटेन्स करेक्ट करावं लागेल. दॅट बेबी हॅज टॉर्न इट्स क्लोथ्स असं म्हटलेलं आहे आणि इट्स इथे ॲपॉस्ट्रॉफी एस वापरलं, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ऑप्शन सी करेक्ट म्हणणारा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट होतो. मग आपल्याकडे आता फक्त सेकंड ऑप्शन आपला आन्सर म्हणून राहतो. क्वेश्चन नंबर 14चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ओके, आय होप तुम्हाला हा जो काही फॉर्मॅट आहे हा समजला असेल. आपण लेक्चरमध्ये व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतलेली आहे, त्यामुळे तुमचं इथे चुकण्यासाठी आता काहीही रिझन नसेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 15. रमा और हरी मस्ट लेंड देअर हँड्स. नेक्स्ट आहे नन ऑफ माय लॉस्ट बुक्स वर फाउंड. नेक्स्ट ईच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन बोनस. हा देखील प्रोनाऊनचा टॉपिक आहे. यामध्ये आपण काय म्हणतोय, रमा और हरी. इथे बघा आपण सिलेक्शन ठेवलेलं आहे, चॉईस आहे, दोघातला एक कोणीतरी आपण इथे करता सिलेक्ट करतोय. म्हणजे आपण रमा आणि हरी जरी दोन व्यक्तींबद्दल बोलत असेल तरीही दोघांपैकी कोणीतरी एकाने मदतीचा हात पुढे करा असं आपण म्हणतोय. त्यामुळे एकतर रमा नाहीतर हरी. ओके, आयदर ऑर सारखं हे झालं. मग अशा वेळी आयदर ऑरचे सेंटेन्सेसमध्ये किंवा जिथे दोघांतला एकाचं सिलेक्शन असेल अशा ठिकाणी व्हर्ब आपल्यासाठी सिंग्युलर असतं. व्हर्ब आणि त्याचबरोबर प्रोनाऊन सुद्धा सिंग्युलर असायला पाहिजे. आता इथे रमा और हरी मस्ट लेंड देअरच्या ऐवजी काय पाहिजे होतं, हिज हँड्स. ओके, आता हिज वापरलं पाहिजे कारण तिथे आपल्याला सिंग्युलर करता दाखवायचं आहे. प्लस इथे आणखीन एक मिस्टेक आहे, लेंड वन्स हँड अशी फ्रेज असते. हँड्स नसतं, लेन अ हँड. एक हात म्हणजे एक हात नाही, मदतीचा हात पुढे कर या अर्थाने लेन अ हँड असतं, लेंड अ हँड. ओके, आता नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. सो पहिलं इनकरेक्ट आहे आपल्याला कळलेलं आहे. पहिलं करेक्ट म्हणणारे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट केले की आपल्याला आपलं उत्तर मिळतं. खूप सिंपल आहे. मी तुम्हाला जे म्हणते ना 10 सेकंदात तुम्ही प्रश्न सोडवू शकता, ॲक्च्युली 10 सेकंदात प्रश्न सुटतात. फक्त पहिलं सेंटेन्स करेक्ट ऑर इनकरेक्ट कळलं, ऑप्शन एलिमिनेट करायचे, परत मग गरज पडली तर बाकीचे वाचायचे, नाही तर वाचायची पण गरज नाही आहे. इथे बघा 3 ऑप्शन एलिमिनेट झाले, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पण आता आपण रिव्हिजन करतोय त्यामुळे थोडक्यात बघूयात. नन ऑफची जी काही फ्रेज आहे त्यानंतर आपण एक लक्षात ठेवा, ईच ऑफ, त्यानंतर एव्हरी वन ऑफ, नायदर, नन ऑफ हे जे फ्रेजेस असतात, एनी वन ऑफ. ऑफ नंतर आपण प्लुरल नाऊन वापरलेलं असतं, नन ऑफ माय लॉस्ट बुक्स. ठीक आहे, सो आपल्याला इथे हे जे प्लुरल वापरलेलं आहे हे करेक्ट आहे. त्यानंतर इथे जे हेल्पिंग वर्ब वापरलेलं करेक्ट ते सुद्धा करेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट ईच ऑफ. आता इथे पण बघा ईच ऑफ आहे, त्यानंतर एम्प्लॉईज प्लुरल वापरलंय का, बरोबर आहे. पण इथे वॉज वापरलेला आहे. ईच ऑफ द एम्प्लॉईज म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत त्यातला प्रत्येक जण. इथे ईच ऑफ, एव्हरी वन ऑफ,
असे जे काही फ्रेजेस आपण वापरतो तेव्हा एकालाच आपण उद्देशून बोललेलो असतो, पण ती ऑफ फ्रेज जी आहे ती सगळ्यांना कन्सिडर करून त्यांच्यातला एक म्हणताना वापरतात. म्हणून नाऊन प्लुरल असेल, मात्र जे वर्ब आणि प्रोनाऊन आहे ते मात्र सिंग्युलर असतं. ठीक आहे, सो हे इथे सिंग्युलर वापरलेलं योग्य आहे. आणि हे जे नाऊन आहे हे आपण प्लुरल वापरतो. ठीक आहे, सो हे सुद्धा करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. ए इनकरेक्ट होतं, त्यावरून आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. 15th क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. What type of pronoun is the underlined word used in the given sentence? You will hurt yourself. सगळ्यांच्या आवडीचा टॉपिक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आपल्याला माहिती आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स हे सिंग्युलर कर्त्यांसाठी सेल्फ हा शब्द सफिक्स जोडून वापरलेले असतात. पॉझेसिव्ह केस असते प्रोनाऊनची, त्यानंतर इथे आपण सेल्फ हा शब्द वापरलेला असतो. त्यानंतर प्लुरलसाठी पॉझेसिव्ह केस नंतर आपण सेल्स असं सफिक्स जोडलेलं असतं. ठीक आहे, एक बेसिक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मधला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा? जर आपण वाक्यात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरला असेल तर ती जी ॲक्शन घडलेली आहे ती कर्त्यावरच घडली असा अर्थ निघतो. म्हणजे मी एखादी कृती केलेली आहे आणि त्या कृतीचा परिणाम देखील माझ्यावरच आहे, रिफ्लेक्शन ऑफ ॲक्शन आहे, त्यामुळे तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतो. ठीक आहे, इथे क्रिया कशी झाली ते लक्षात ठेवा. कर्त्याकडून क्रिया झालेली आहे आणि ती त्याचा परिणाम जो आहे तो देखील कर्त्यावरच आहे. पण जर आपल्याला त्या कर्त्याला खूप जास्त महत्त्व द्यायचं असेल, म्हणजे मी स्वतः ती गोष्ट केली, मी स्वतः तुला सांगितलं, तू स्वतः ते मान्य केलंस, इथे आपण त्या कर्त्याला एम्फसिस देतोय, त्याला हायलाईट करतोय, तूच जास्त महत्त्वाचा आहेस हे सांगतोय, त्यावेळी ते असतं एम्फॅटिक प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउनवर आपल्या यूट्यूबवरती एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्यात मी अगदी डिटेलमध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल्स सहित शिकवलेलं आहे की कशा पद्धतीने त्या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला आता आपण वाक्य वाचल्यावर समजेल की हे रिफ्लेक्सिव्ह आहे का एम्फॅटिक आहे. मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन दिसायला दोन्हीही सेमच आहेत, पण ऑप्शनमध्ये दोन्ही ऑप्शन दिलेले असतात, म्हणून वाक्याचा अर्थ समजणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सेंटेन्स आहे यू विल हर्ट युअरसेल्फ. हर्ट करण्याची एखादी कृती होणार आहे, कोणाकडून होईल? यू या कर्त्याकडून, आणि ती कोणावर होणार आहे? त्याच्यावरच होणार आहे. इथे कृती जी आहे त्याचं रिफ्लेक्शन झालेलं आहे, त्यामुळे हे आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. 16 नंबरचा आन्सर असेल थर्ड क्वेश्चन, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. दे देमसेल्फ ॲडमिटेड देअर गिल्ट. नेक्स्ट आहे आय विल डू इट अवरसेल्व्स. आणि नंतर आहे द टाउन इटसेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज. मग अशी आपण सेल्फ आणि सेल्फ्स कधी वापरायचं ते बघितलं. सेल्फ सिंग्युलर कर्त्यांसाठी, सेल्फ्स जे आहे VES जे आहे ते आपण प्लुरल कर्त्यांसाठी वापरतो. दे हे प्लुरल आहे, बरोबर. मग इथे देम सेल्फ जे वापरलं ते चुकलं, त्याऐवजी आपल्याला देम सेल्फ्स असं म्हणायचं आहे. त्यानंतर आय हा कर्ता सिंग्युलर आहे आणि अवर सेल्फ हे वी साठी वापरलेलं असतं. आय साठी आपल्याला माय सेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरावं लागतं. त्यानंतर आहे द डाऊन इटसेल्फ. आता इथे इटसेल्फ वापरावं लागेल, हे सुद्धा सिंग्युलर कर्त्यासाठी वापरलेलं आहे. तर हे जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत हे तिन्ही वाक्यांमधले चुकीचे आहेत. करेक्ट नन ऑफ द अबाव. नन ऑफ द अबाव इज करेक्ट, कुठलंही करेक्ट नाही. क्वेश्चन नंबर 17चा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता ॲडजेक्टिव्हचा पार्ट चालू झालेला आहे. ही इज सिनियर दॅन यू बाय 2 years. इथे दॅन वापरलेला आहे. ओके, सिनियर, ज्युनियर, त्याचबरोबर प्रायर, इंटेरियर, एक्सटेरियर असे जे OR वाले जे शब्द आहेत तिथे कधी कधी दॅनचा वापर होत नाही. यातले जे प्रायर, एक्सटेरियर जे शब्द आहेत, इंटेरियर, अल्टेरियर, हे नेहमी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतात. नंतर सिनियर, ज्युनियर हे जे शब्द आहेत हे नेहमी कंपॅरेटिव्हमध्ये असतात. हा एक नियम लक्षात ठेवा, ऑलवेज कंपॅरिझन. कंपॅरिझन हे नेहमी दोनच गोष्टींमध्ये घडलेलं असतं, तुलना ही दोघांमध्ये असते. कोण योग्य, कोण अयोग्य, किंवा कोण उंच, कोण कमी, अशा पद्धतीने ते असतं, उच्च नीच टाईप. सो ऑलवेज कंपॅरेटिव्ह हे जे फॉर्म आहेत सिनियर, ज्युनियर या पद्धतीचे,
प्लस आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे जे आहेत यांच्यानंतर आपण वाक्यात जर कंपॅरिझन केलं असेल, ॲडजेक्टिव्ह म्हणून यांचा वापर झाला असेल तर दॅनचा वापर करायचा नाही, त्याऐवजी आपल्याला टूचा वापर करायचा आहे. मी आता काय म्हणलं हे प्लीज लक्ष देऊ नका. मी काय म्हणलं की सिनियर ज्युनियर हे जर आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून कंपॅरिझनसाठी वापरले असतील तर दॅनचा वापर करायचा नाही. पण जर आपण हे शब्द नाऊन म्हणून वापरले, ही इज माय सिनियर, ही इज माय ज्युनियर, तर तिथे आपण ते नाऊन म्हणून वापरतोय, तिथे कंपॅरिझन नाही आहे. पण तरीही आपण सिनियर ज्युनियर वाक्यात वापरलं, मग ते त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह राहतच नाही, ते त्या ठिकाणी आपल्यासाठी नाऊनचं कार्य करतं. ओके, आणि त्याचं मग सिंग्युलर प्लुरल होऊ शकतं. दे आर माय ज्युनियर्स, दे आर माय सिनियर्स, या पद्धतीने तुम्ही त्याला प्लुरल पण करू शकता, कारण तिथे ते नाऊनचे नियम घेतं. ओके, सो ऑलवेज कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असतं. दॅनसोबत आपण त्याचा वापर करत नाही, टू वापरलं पाहिजे. सो सिनियरसाठी टू पाहिजे. ए करेक्ट नाही. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलंय. ए करेक्ट म्हणणारे ऑप्शन्स आपण एलिमिनेट करूया. आता आपल्याला समजलं की सी सेंटेन्स हे बाय डिफॉल्ट करेक्ट आहे. बी बद्दल बघूयात. धिस कॉफी इज, कॉफी नाही, काफ पाहिजे इथे. धिस काफ इज ओल्डर दॅन दॅट. आता धिस काफ, काफ हे गाईचं जे वासरू असतं त्यासाठी आपण वापरलेलं असतं काफ हा शब्द. ओके, काफ हे मेल असतं, यासाठी आपण हा शब्द वापरलेला आहे. मग आपण काय म्हणतोय की हे याच्यापेक्षा जे काफ आहे हा या दुसऱ्या काफपेक्षा ओल्डर आहे, मोठा आहे. ओल्ड हा शब्द आपण याबद्दल सुद्धा एक आपल्या यूट्यूबवरची ॲडजेक्टिव्हचे जे कंपॅरिझन आहे त्याचा योग्य वापर करण्यासाठी एक फ्रीमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा. त्यात आपण ओल्डर आणि एल्डरमध्ये काय डिफरन्स असतो ते बघितलेलं. ओल्डर हा शब्द जो आहे हा आपण पर्सन किंवा थिंगसाठी वापरू शकतो. ठीक आहे, पर्सन आणि थिंग दोन्हीसाठी आपण त्याचा वापर करतो. वयासाठी आणि नवीन जुनं या पद्धतीने त्याचं एजच ॲक्च्युली आपण दाखवलेलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एल्डर हा जो शब्द आहे हा फक्त आपण वयातलं अंतर दाखवण्यासाठी वापरतो. प्लस ते जे काही अंतर असेल हे नेहमी ब्लड रिलेशन दाखवणाऱ्या त्या लोकांमध्ये किंवा ब्लड रिलेशन एस्टॅब्लिश ज्यांच्यामध्ये होतं त्यांच्यातच ते कंपॅरिझन असतं, एल्डर किंवा एल्डेस्ट. आणि हे एल्डर एल्डेस्ट असं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हच असतं. एल्डरची पॉझिटिव्ह डिग्री ओल्ड अशीच असते. ओके, सो हे आपल्याला समजलं. आता काफ हे पर्सन नाही आहे, थिंग आहे. ॲक्च्युली आता पर्सन म्हणजे ॲक्च्युली शब्दशः व्यक्ती असा अर्थ घ्यायचा आहे. ठीक आहे, माणूस, व्यक्ती. सो इथे आता हे पर्सन नाही आहे, त्यामुळे आपण काफसाठी ओल्डर हा शब्द वापरलेला आहे, बरोबर आहे. आणि ओल्डरसोबत आपण दॅनचा वापर करतो, ते देखील योग्य आहे. ओके, त्यामुळे आता क्वेश्चन नंबर 18 जो आहे त्यात आपण बी आणि सी करेक्ट असं सांगणारा सेकंड ऑप्शन आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करूया. क्वेश्चन नंबर 18चा आन्सर असेल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट, चूज द करेक्ट सेंटेन्स. परत एकदा करेक्टच विचारलेलं आहे. हर वर्क इज सुपेरियर दॅन हर ब्रदर्स. आता इथे बघा सुपेरियर वापरलेला आहे शब्द, दॅनचा वापर आपण करत नाही. सुपेरियर टू असा असायला पाहिजे. इन्फेरियर टू, सुपेरियर टू, सिनियर टू, ज्युनियर टू, या पद्धतीने हे जे एंडिंग OR वाले शब्द आहेत हे टूचा वापर करतात, दॅनचा वापर करत नाहीत. त्यामुळे फर्स्ट जे आहे ते इनकरेक्ट आहे, बरोबर. ए इनकरेक्ट. आता एक करेक्ट म्हणणारे ऑप्शन्स आपण एलिमिनेट करूयात. बी बाय डिफॉल्ट करेक्ट झालं. सी बद्दल विचार करूयात आता. दिस लिटिल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. आता इथे बघा या सेंटेन्सबद्दल, जे सी सेंटेन्स आहे त्याच्याबद्दल आधी नियम समजून घेऊ, नंतर बी सेंटेन्सचं एक्झाम्पल बघूयात. इथे आपण ह्या एका लहान मुलीबद्दलच तिच्या 2 गुणांची तुलना करत आहे. ज्यावेळी आपण एकाच व्यक्तीच्या 2 गुणांची तुलना करतो, जरी त्या ॲडजेक्टिव्हला ER फॉर्म अवेलेबल असेल तरीही आपण तो न वापरता तिथे मोर प्लस ॲडजेक्टिव्हचा वापर करत असतो. हे कधी करायचं? जर आपण त्या एका व्यक्तीच्या 2 गुणांची तुलना करत असेल तर. ओके, आणि इथे तुम्ही बघितलं तर या मुलीच्या 2 क्वालिटीज आहेत. एक गुड आहे आणि दुसरं म्हणजे क्लेवर आहे. यातल्या 2 क्वालिटीजची तुलना झालेली आहे. गुडची कंपॅरेटिव्ह डिग्री बेटर आहे, ER फॉर्मॅटमध्ये आहे, पण आपण ती ER म्हणून न वापरता मोर प्लस गुड हे जे ॲडजेक्टिव्ह असेल ते वापरावं लागेल. सो सेंटेन्स करेक्ट कसं होईल? दिस लिटिल गर्ल इज मोर गुड दॅन क्लेवर. ओके, त्या पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट करावं लागेल. सो इथे जे सी सेंटेन्स आहे हे करेक्ट नाही, त्यामुळे
हा जो थर्ड ऑप्शन आहे हा सुद्धा एलिमिनेट होतो. आता आपण बी सेंटेन्स करेक्ट तर आहे, पण त्यात काय रूल आहे हे समजून घेऊयात. बी सेंटेन्स आहे, दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण द आर्टिकलचा वापर केलेला आहे, जो या ठिकाणी योग्य आहे. ओके, आता तुम्हाला यात व्हेरीफाय करण्याची काय गरज आहे की ते काय योग्य आहे. ज्या वेळेस आपण दोघातला एक म्हणजे दोघांमधून एकाची तुलना करतो, कंपॅरेटिव्ह डिग्री कधी वापरतात, दोघांची तुलना असेल तर त्यातल्या एकाचं जर सिलेक्शन होत असेल, चॉईस असेल, एखाद्या गोष्टीची आपण निवड करत असेल, तर अशा वेळी आर्टिकल दचा वापर करून मग आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह लिहिलेलं असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण फोटोग्राफ, जे दोन फोटोग्राफ आहेत त्यातला एक फोटोग्राफ असं आपण इथे दोघातल्या एकाचं सिलेक्शन केलं, त्यामुळे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सोबत आर्टिकल दचा वापर केलेला आहे. ओके, सो आपल्यासाठी बी सेंटेन्स करेक्ट आहे, तर आपण 19चा आन्सर ऑप्शन नंबर 1 असं लिहूयात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हे जे आन्सर आहे ते तर आपण बघतच आहे, पण बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत, जे सेंटेन्सेस आहेत, त्याचं जे ॲनालिसिस आपण करतोय, जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतीये ती प्लीज तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. जितकं तुम्ही लिहून तुमच्या हाताखालून गोष्टी जातील तेवढं जास्त तुमच्यासाठी ते परीक्षेमध्ये आठवायला मदत होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. क्वेश्चन नंबर 20. आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह. परत एकदा आपल्याला करेक्टच सेंटेन्स ओळखायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स, द फ्लॉवर्स स्मेल स्वीट. स्वीट हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, नेक्स्ट, गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. सिनियर सोबत टू वापरलं, योग्य आहे. मग आपल्याला कन्फर्म माहिती आहे की बी हे करेक्ट आहे. करेक्ट आपण बी म्हणणारे जे ऑप्शन आहेत ते ठेवूयात. ठीक आहे, एक ऑप्शन आपला एलिमिनेट होतो. नेक्स्ट बघूयात, द काफ इज एल्डर दॅन दॅट. एल्डर हा शब्द फक्त ब्लड रिलेशनमध्ये कंपॅरिझन असेल तरच वापरला जातो, त्यामुळे या ठिकाणी काफचं कंपॅरिझन एल्डर हे प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह वापरून होऊ शकत नाही, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. मग सी करेक्ट म्हणणारे ऑप्शन्स आपण एलिमिनेट केले की आपल्याला आपलं आन्सर मिळतं. ए अँड बी हे आपल्यासाठी आन्सर असणार आहे. पण आता बाकीचे जे रूल्स आहेत ते समजून घेऊयात. इथे स्मेल हे ॲडजेक्टिव्ह आपण प्रेडिकेटिव्हली वापरलेलं आहे. ॲडजेक्टिव्हचा वापर हा ॲट्रिब्युटिव्हली किंवा प्रेडिकेटिव्हली होतो. आपण त्याला ए आणि पी आगे पिछे असं म्हटलं होतं. जर नाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह, लगेचच आधी ॲडजेक्टिव्ह वापरलं तर ते झालं ॲट्रिब्युटिव्ह. जर आपण नाऊनच्या नंतर जर ॲडजेक्टिव्ह वापरलं तर ते झालं प्रेडिकेटिव्ह. या ठिकाणी हा जो स्वीट जे आपल्यासाठी इथे ॲडजेक्टिव्ह आहे हे आपण फ्लॉवरसाठी वापरलेलं आहे आणि ॲडजेक्टिव्ह हे दोन्ही पद्धतीने वापरलेले असतात, त्यामुळे हे सेंटेन्स या ठिकाणी करेक्ट आहे. त्यानंतर दुसरं जे सेंटेन्स आहे हे सुद्धा सिनियर टू वापरलं, त्यामुळे ते करेक्ट झालं. थर्ड, एल्डर ऐवजी ओल्डर पाहिजे होतं. नेक्स्ट आहे मेनी अ टाइम्स. आता मेनी अ ही जी फ्रेज आहे यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याला मेनी अ वापरले, आर्टिकल एचा वापर सिंग्युलर गोष्टींसाठी होतो, तर पुढे येणारं जे नाऊन आहे हे नेहमी सिंग्युलर पाहिजे. मेनी अ टाइम असं यायला पाहिजे मेनी अ टाइम्स ऐवजी. मेनी अ टाइम आय रिमेंबर्ड यू. इथे टाइम्स न वापरता टाइम वापरलं तर ते भी सेंटेन्स करेक्ट झालं असतं. सो ए अँड बी करेक्ट म्हणणारा ऑप्शन नंबर फर्स्ट आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 20चा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. Identify the type of adjective underlined in the given example. This is the very book I want. व्हेरी हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरलेला असतो आणि जर आपण तो ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला तर तो एखाद्या गोष्टीवरती भर देतो. म्हणजे आपण म्हणतो ना, आय सॉ इट विथ माय व्हेरी आईज. ओके, द डॉल्फिन जम्प्ड इन फ्रंट ऑफ माय व्हेरी आईज. मग इथे आईजच्या आधी आपण, आईज हे काय आहे, नाऊन आहे. नाऊनसाठी कार्य करणारा शब्द, नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द काय झाला, ॲडजेक्टिव्ह झाला. बरोबर, इथे तुम्ही बघितलं तर बुक हे नाऊन आहे, बुकच्या आधी आपण व्हेरी वापरलं, योग्य आहे. आपल्याला सेंटेन्स करेक्ट इनकरेक्ट सांगितलेलंच नाहीये, आपल्याला ते या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. ऑप्शन तर सगळेच ॲडजेक्टिव्हचे दिलेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरी हा शब्द जर मी असं म्हटलं, शी टॉक्ड व्हेरी रूडली, एकच शब्द वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीचचं कार्य करू शकतो, फंक्शन करतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, व्हेरी हा शब्द ॲडव्हर्बचं देखील कार्य करतो जर तो एखाद्या इतर ॲडव्हर्बला
जर क्वालिफाय करत असेल तर हे असतं ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी. मग ॲडवर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी दोन्ही म्हणू शकतो आपण त्यांना. सो इथे हा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो, हे क्लिअर आहे. त्यानंतर आता हे कशासाठी वापरलंय, हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे का? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हे फक्त पर्सनल प्रोनाउनचे होतात. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउनचे होतात, जसं की माय, आपण मगाशी बघितलं, आवर, देअर, या पद्धतीने हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. तिथे एस लावलेला नाही. हर, हिज, देअर या पद्धतीने हे आहेत पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके. आता मी तुम्हाला हे खूप वेळा सांगितलं लेक्चरमध्ये, तर आपण कंपल्सरी तिन्ही लेक्चर्स म्हणजे प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब तिन्ही लेक्चरमध्ये बघितलेलं की हे सगळे एकमेकांशी, ॲडजेक्टिव्ह हे दोन्हीशी कनेक्टेड आहे. कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊनसोबत सुद्धा कन्फ्यूज होऊ शकतं. हर आणि देअर म्हटलं तर ते पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह झाले आणि हर्स आणि देअर्स म्हटलं तर ते मात्र या ठिकाणी प्रोनाऊन होतात. इथे बघा, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असण्याचं कारणच नाही, कारण ते फक्त पर्सनल प्रोनाऊनचे असतात. आणि जर आपल्याला एखाद्या नाऊनसाठी पजेसिव्ह केस करायची झाली तर ती ॲपॉस्ट्रॉफी एसचा वापर करून आपण करत असतो. सो हे पजेसिव्ह नाही. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जे असतात ते आपल्याला तिथे वर्णन गुणात्मक आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीचे, म्हणजे ब्रेव असेल किंवा शाय, ब्युटिफुल या पद्धतीने एखाद्या क्वालिटीचं वर्णन केलेलं असतं. इथे बुकची कुठलीही क्वालिटी आपल्याला सांगितलेली नाही आहे. ओके. नेक्स्ट, न्यूमरल ॲडजेक्टिव्ह. न्यूमरल ॲडजेक्टिव्हमध्ये कार्डिनल, ऑर्डिनल असतात. कार्डिनल म्हणजे 1 2 3 4, ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड या पद्धतीने जे आपण कितवा म्हणतो तेव्हा असतं. आणि त्यानंतर एम्फसायझिंग. आता आपल्याला हे मी मगाशीचे एक्झाम्पल्स दिले की द डॉल्फिन वॉज जम्पिंग इन फ्रंट ऑफ माय व्हेरी आईज. मग हा जो व्हेरी शब्द आहे हा आपल्याला तिथे लाईव्हली ती कृती घडलेली आहे, महत्त्व दिलेलं आहे या अर्थाने वापरतात. त्यामुळे एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह या प्रकारात हा शब्द मोडतो. ओके. क्वेश्चन नंबर 21चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. ओके. नेक्स्ट, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मड इज यूज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. नाऊन हे ॲडजेक्टिव्हचं देखील कार्य करतात. ओके. त्यानंतर लगेचच दुसरं नाऊन आलं, याचा अर्थ ते आता नाऊन न राहता ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. प्लीज तुम्ही डेफिनेशन्सवरती लक्ष द्या. नाऊनची डेफिनेशन काय असते? कुठल्याही व्यक्ती किंवा वस्तूला दिलेलं नाव. इथे व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हणायचं नाऊन. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असतो प्रोनाऊन. ठीक आहे. नामाचं रिपिटेशन होऊ नये, वारंवार एकच नाव उच्चारलं जाऊ नये म्हणून आपण तिथे प्रोनाऊनचा वापर करतो. नाऊन आणि प्रोनाऊनबद्दल अधिक माहिती देणारा शब्द आपल्यासाठी ॲडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती देणारा शब्द आपल्यासाठी ॲडवर्ब असतो. ओके. सो हा जो सिक्वेन्स आहे हा असाच लक्षात ठेवा. आता वर्ड फॉर्मेशनमध्ये आपण बघितलेलं की जर आपण एखादं नाऊन ॲडजेक्टिव्हचं कार्य करण्यासाठी वापरलं तर त्या ठिकाणी जे काही ॲडजेक्टिव्हचे नियम आहेत ते लागू होतील, म्हणजे नाऊन राहत नाही आता ते. मग अशी आपण द प्लस पुअर एक एक्झाम्पल बघितलं बघा, म्हणजे द प्लस ॲडजेक्टिव्ह. मग द प्लस ॲडजेक्टिव्ह वापरलं तर ते त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह न राहता नाऊनचं कार्य करतं. व्हर्ब सुद्धा असतात जे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ING फॉर्म वापरून किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 हे आपण ॲडजेक्टिव्ह सारखे सुद्धा वापरू शकतो. सो नाऊन, व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह हे तिन्ही एकमेकांचा वापर करून बनवलेले असतात. ओके. फॉर एक्झाम्पल, आता ड्राईव्ह हा शब्द हे आहे व्हर्ब, पण जर आपण ड्रिवन असं म्हटलं तर ते V3 आहे आणि ते ॲडजेक्टिव्ह म्हणून देखील वापरलेलं असू शकतं. ओके. आता मड शब्द आपण वाक्यात बघितलं तर दोन्ही ठिकाणी वापरलेला आहे. एक्झाम्पल बघूयात. द हार्ट इज मेड ऑफ मड. आता हार्ट नाही आहे, हर्ट आहे. द हर्ट इज मेड ऑफ मड. हर्ट हा जो जी काही झोपडी आहे ती मातीपासून बनवलेली आहे. मग इथे हे नाऊनच आहे, नाऊनचंच कार्य झालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघूयात. ही लिव्ज इन अ मड हाऊस. नाऊन आहे हाऊस आणि ह्या नाऊनच्या आधी हा शब्द आला म्हणून हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह झालं. बी सेंटेन्समध्ये हे नाऊनचं कार्य, ॲडजेक्टिव्हचं कार्य करत आहे. क्वेश्चन नंबर 22चा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. ॲडजेक्टिव्हचं फंक्शन आहे. ओके. नेक्स्ट बघूयात आता. आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्सेस ग्रामॅटिकली करेक्ट. जेन हॅड अ बेबी इन ऑक्टोबर. ही स्टडीड ब्रीफली द प्रॉब्लेम. ही स्टडीड द प्रॉब्लेम ब्रीफली. आता इथे आपण ॲडवर्ब्सचे जे नियम आहेत ते बघणार आहे. ॲडवर्बचा जो आपला पहिला नियम आहे तो
जो सिक्वेन्स असायला पाहिजे हा QMPDT असा पाहिजे. म्हणजे जर एका वाक्यात एकापेक्षा अधिक ॲडव्हर्ब्स वापरले असतील तर त्याच्या टाईप्सनुसार त्याची पोझिशन असावी लागते. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी हे सुरुवातीला येतं, त्यानंतर ॲडव्हर्ब ऑफ मॅनरचा वापर केलेला असतो, त्यानंतर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. हे जे डी आणि टी आहे हे दोन्हीही ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहेत, टाईम फ्रेजेस असतात. त्या आपण वेळ दर्शवणाऱ्या जे काही फ्रेजेस असतात त्यांना आपण टाईम फ्रेजेस ॲडव्हर्ब म्हणतो, ॲडव्हर्बियल फ्रेजेस पण म्हटलं जातं. या आपण वाक्याच्या शेवटी वापरतो. ओके. आणि आणखीन एक आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलेलं, जर पर्टिक्युलर टाइम दिलेला असेल, पर्टिक्युलर टाइम म्हणजे जसं की 4 PM 6 AM या पद्धतीचा एखादा पर्टिक्युलर टाइम दिलेला असेल तर तो आपण डेच्या आधी लिहितो. ओके. म्हणजे टाइममध्ये डेमध्ये काय येणार, धिस डे, यस्टरडे, टुडे या पद्धतीचे डे दाखवणारे जे शब्द आहेत ते आपण डी मध्ये लिहितो. ठीक आहे. त्यानंतर टी मध्ये काय असणार आहे, टायमिंग असेल, म्हणजे इव्हनिंग, मॉर्निंग, आफ्टरनून या पद्धतीने, नाईट या पद्धतीने हे टाइम असेल. पण जर अगदी पर्टिक्युलर वेळ दिलेली असेल 4, 5 या पद्धतीने तर ती डेच्या आधी लिहायची. ठीक आहे. हे आपण आपल्या ॲडव्हर्बच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे डिटेलमध्ये. आत्ता आपण एक एक्झाम्पल म्हणून इथे जे ऑक्टोबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे हे आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम. वेळ दर्शवलेली आहे, कधी ती घटना घडली हे तुम्हाला वेळेबद्दल माहिती मिळाली आणि ते वाक्याच्या शेवटी वापरलेलं आहे ते योग्य आहे. फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट. सो ए सेंटेन्स करेक्ट म्हणणारे ऑप्शन आपण ठेवूयात, बाकीचे दोन्ही ऑप्शन्स आपले एलिमिनेट होतात. आता इथे तुम्ही बघितलं तर सी किंवा बी दोन्ही पण आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल. कुठलीच हिंट मिळत नाहीये एक कुठलं करेक्ट आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे हे दोन्ही सेंटेन्सेस आपण बघूयात. आता जेव्हा शब्द जे व्हर्ब्स असतात ते ट्रान्झिटिव्ह असतात तेव्हा आपल्याला जी व्हर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन आहे ती पुढे पास ओव्हर झालेली दिसते. पास ओव्हर म्हणजे काय, सब्जेक्टनी कृती केली व्हर्बमध्ये सांगितलेली आणि तिथे एखादा ऑब्जेक्ट सुद्धा असतो. इथे जे वाक्य आहे ते बघा, ही स्टडीड ब्रीफली. हे सेंटेन्स जे आहे हे आपल्याला ही स्टडीड प्रॉब्लेम ब्रीफली. आता इथे हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, त्याने जो काही एक्सक्यूज मी, आता हे जे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे इथे आपल्याला प्रॉब्लेम त्यांनी ब्रीफली ॲनालिज करण्याचं, स्टडी करण्याचं जी कृती केलेली आहे ती त्याच्याकडून प्रॉब्लेमकडे गेली. मग हे झालं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये आपण जे ॲडव्हर्ब असतं हे प्रेडिकेटिव्हली वापरतो. म्हणजे काय, ते आपण वाक्याच्या शेवटी नंतर वापरत असतो. ओके. मग इथे तुम्हाला हे जे ब्रीफली ॲडव्हर्ब आहे हे वाक्याच्या शेवटी वापरलेलं करेक्ट आहे. ए आणि सी करेक्ट म्हणणारे जे ऑप्शन आहेत ते आपण ठेवूया. सो आपला आन्सर असेल क्वेश्चन नंबर 23चं ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. करेक्ट ओळखायचं आहे. युअर हेअर्स नीड्स कटिंग बॅडली. आता इथे बॅडली हा शब्द आपल्याला ॲडव्हर्ब म्हणून दिसतोय. नेक्स्ट, आय डोंट हार्डली नो. डोंट आणि हार्डली, नो धिस गर्ल असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे वन स्टुडंट ओनली केम. ओनली हे पण एक ॲडव्हर्ब आहे. ओके. इन लेट यस्टरडे. आता इथे 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक बघाव्या लागतील. पहिली गोष्ट, इथे डोंट आणि हार्डली. इथे बघा हार्डली शब्द आहे, सेम तसंच स्केअर्सली एक शब्द असतो, त्यानंतर हार्डली, बेअरली, स्केअर्सली असे हे जे शब्द आहेत. त्याचबरोबर सेल्डम हा सुद्धा एक शब्द लक्षात ठेवा. हे जे शब्द आहेत, हे जे ॲडव्हर्ब आहेत हे निगेटिव्ह आहेत. दे आर ॲडव्हर्ब्स ऑफ निगेशन. निगेशन असा शब्द आहे, ॲडव्हर्ब्स ऑफ निगेशन. पुढे मागे जर आलं की कुठला टाईप आहे ॲडव्हर्बचा ओळखा, तर त्यासाठी हा शब्द माहिती असू द्या, हे आहेत ॲडव्हर्ब्स ऑफ निगेशन. म्हणजे काय, ते ऑलरेडी नकारार्थी आहेत. मग अशा सेंटेन्सेसमध्ये आपण परत एकदा कुठलंही नो, नॉट या पद्धतीचं निगेटिव्ह शब्द वापरून वाक्यरचना करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं. मग या सेंटेन्सेसमध्ये जर निगेटिव्ह शब्द ऑलरेडी दिलेला असेल तर तिथे आपल्याला निगेटिव्ह प्रोनाऊन, ॲडव्हर्ब जे निगेटिव्ह जे शब्द आहेत ते वापरायचे नाहीत असं म्हणायचं आहे. सो डोंट, हार्डली हा शब्द इनकरेक्ट आहे. बी करेक्ट म्हणणारा जो ऑप्शन आहे तो आपण इथे एलिमिनेट करूयात. ठीक आहे. सो बी करेक्ट म्हणणारे हे
या ठिकाणी चुकलेले आहेत. आता नन ऑफ द अबाव मध्ये बी सुद्धा करेक्ट नाही हे होऊ शकतं, त्यामुळे तो ऑप्शन आपल्याला ठेवावा लागतो. ठीक आहे. आता पुढचा नियम बघूयात. वन स्टुडंट ओनली केम इन लेट यस्टरडे. ओनली हा शब्द ज्याच्यासाठी वापरायचा आहे त्याच्या आधी वापरावा लागतो. म्हणजे जर मी एक्झाम्पल दिलं, ही इज ओनली सिलेक्टेड आणि दुसरे एक्झाम्पल बघा, ओनली ही इज सिलेक्टेड, तर वाक्याचे अर्थ बदलतात. मी जर म्हटलं ओनली ही इज सिलेक्टेड, तर जे लोक म्हणजे आले होते सिलेक्शनसाठी त्यांच्यातल्या फक्त ह्याची निवड झाली. आणि जर आपण असं म्हटलं ही इज ओनली सिलेक्टेड, तर याचा अर्थ होतं की फक्त सिलेक्शन झालं, त्याच्या पुढे काहीच घडलं नाही. त्यामुळे ओनली हा शब्द आपण कुठल्या पार्ट ऑफ स्पीचसाठी वापरतोय, कशासाठी वापरतोय, त्याच्या लगेचच आधी वापरला पाहिजे. एक्झाम्पल काय आहे, वन स्टुडंट ओनली केम इन लेट यस्टरडे, म्हणजे फक्त एकच विद्यार्थी उशिरा आला. मग एकच, वनच्या आधी आपल्याला लगेचच आधी आपल्याला हा शब्द वापरावा लागेल. ओनली वन स्टुडंट केम इन लेट यस्टरडे, या पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट करता येईल. ओनली वन स्टुडंट केम इन लेट. ओके, सो हे थर्ड सेंटेन्स सी जे आहे ते सुद्धा करेक्ट नाही, त्यामुळे हे आपलं जे ऑप्शन आहे हे एलिमिनेट करावं लागेल. मग आपल्याला इथे ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून दोन गोष्टी समजल्या, त्यात आपल्याला हे पण समजते की ए सुद्धा इनकरेक्ट आहे. आता इथे युअर हेअर नीड्स कटिंग बॅडली ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल, युअर हेअर बॅडली नीड्स कटिंग. ठीक आहे, हे जे वाक्याच्या शेवटी वापरले ते आपल्याला व्हर्बच्या आधी वापरावं लागेल, कारण आता इथे हे ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे त्यावरून ह्या गोष्टी ठरलेल्या असतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 24चं आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. आता इथे जी इंट्रान्झिटिव्ह का आहे हे, कारण जी कटिंगची क्रिया होणार आहे ती सब्जेक्ट कडून ऍक्शन जी आहे ती पास ओव्हर होत नाही, त्यामुळे हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि अशा ठिकाणी वर्बच्या आधी आपल्याला या ॲडवर्बचा वापर करायचा असतो. युअर हेअर बॅडली नीड्स हेअर कट असं असतं ते. ओके, 25 अँड ॲडवर्ब क्वालिफाईज. ॲडवर्बची लिटरली डेफिनेशन विचारलेली आहे. जर तुम्ही मराठी डेफिनेशन लक्षात ठेवली तर तुम्हाला ते उत्तर मिळणार नाही. तुम्ही असं जर म्हटलं की क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण असतो, तर तुम्ही फक्त व्हर्बचीच माहिती तिथे देताय. पण ॲडवर्ब हा शब्द इंग्लिशमध्ये एखाद्या व्हर्बला देखील क्वालिफाय करतो. व्हर्बला क्वालिफाय करणारा शब्द ॲडवर्ब, तो एखाद्या इतर ॲडजेक्टिव्हला देखील क्वालिफाय करतो. म्हणजे आपण कशा पद्धतीने, आता आपण जर म्हटलं स्मार्ट, स्मार्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे, ती जर जास्त स्मार्ट असेल तर आपण म्हणतो व्हेरी स्मार्ट. सो हे व्हेरी या ॲडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती देतं, त्यामुळे ते त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करणारा शब्द म्हणून ॲडवर्ब कार्य करत आहे. त्यानंतर हे जे ॲडवर्ब असतात हे एखाद्या इतर वाक्यातल्या ॲडवर्ब बद्दल सुद्धा माहिती देतात. मग अशी आपण सेम एक्झाम्पल बघितलं व्हेरी रूडली. व्हेरी हा शब्द रूडली या ॲडवर्ब ऑफ मॅनर बद्दलच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय, म्हणून तो या ठिकाणी ॲडवर्बला क्वालिफाय करतोय, म्हणून तो देखील ॲडवर्बच झाला. तो ॲडवर्ब हा शब्द व्हर्बला, ॲडजेक्टिव्हला आणि इतर वाक्यातल्या ॲडवर्बला क्वालिफाय करतो, या पद्धतीची त्याची डेफिनेशन आहे. सो इथे डी प्रोनाऊन जे आहे हे इनकरेक्ट आहे. प्रोनाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह होतो, तो ॲडवर्बचं कार्य करत नाही. ओके, त्यामुळे डी करेक्ट नाही आहे, तर आपण डी इज इनकरेक्ट असा ऑप्शन सेकंड आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करूयात. क्वेश्चन नंबर 25चा आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट, डॅश इज अ प्रिशियस मेटल. आता इथे मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल्स वापरायचे नसतात. हा आपला जो नाऊनचा नियम आहे तो इथे अप्लाय करायचा. गोल्ड हे काय आहे, मटेरियल नाऊन आहे, आणि मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही. सिम्पल आहे. सो नो आर्टिकल, ऑप्शन सेकंड जे आहे डी ओनली हे आपलं आन्सर असेल. गोल्ड इज अ प्रिशियस मेटल, सिल्वर इज अ प्रिशियस मेटल, या पद्धतीने तुम्ही तुमचे जे मटेरियल नाऊन्स आहेत ते वापरू शकता. ठीक आहे, पण आता इथे एक्सेप्शन पण आहे. आपण आपल्या कालच्याच आर्टिकलच्या लेक्चरमध्ये बघितलेलं, जर आपण एखादी गोष्ट स्पेसिफाय करणार असेल, आपण जर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल स्पेसिफिकली काहीतरी मेन्शन करणार असेल, तर तिथे आर्टिकल दचा वापर झाला, वाक्यात आधी रेफरन्स कुठेतरी येऊन गेलेला असेल तर ते बरोबर असेल. ठीक आहे, जर आपण असं म्हटलं, द गोल्ड यू परचेस्ड, the gold you purchased from a local shop is fake.
आता आपण काय म्हणतोय की ते सोनं जे तू त्या लोकल शॉपमधून घेतलंस, सो द गोल्ड इथे वापरलेलं योग्य आहे. इथे ते डेफिनेट आर्टिकल म्हणून कार्य करते. जर तुम्ही इन जनरल सेन्समध्ये कुठल्याही नाऊनला वापरला असेल, मटेरियल नाऊनला, तर त्याआधी आर्टिकल वापरायचं नाही. पण जर आपण डेफिनेट पर्टिक्युलर गोष्ट स्पेसिफाय करण्यासाठी जर आपण आर्टिकल वापरलं तर ते केवळ आर्टिकल दच असू शकतं. आणि म्हणून आपण काल बघितलेलं आहे आपल्या नियमांमध्ये की मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी एकतर आर्टिकल वापरायचं नाही. जर वापरलं तर ती गोष्ट स्पेसिफाय करण्यासाठी, विशिष्ट गोष्ट नमूद करण्यासाठी त्याचा वापर झालेला असतो. ओके, आय होप तुम्हाला हे एक्सेप्शन सुद्धा समजत आहेत. मी जे गोष्टी सांगतेय त्या प्लीज तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. ठीक आहे. सो इथे हे गोल्ड आर्टिकल वापरायचं नाही. बघितलं आपण ऑप्शन नंबर 2 हे याचा आन्सर असेल क्वेश्चन नंबर 26चं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. दिस इज द गर्ल आय टोल्ड यू अबाउट. इथे बघा, दिस इज द गर्ल आय टोल्ड यू अबाउट म्हणजे ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल मी तुला सांगितलं होतं. इथे आपण हा नरेशनचा पार्ट आहे, कथन आहे. यामध्ये आधीच्या गोष्टीला, आधीच्या व्यक्तीला रेफर करण्यासाठी डेफिनेट आर्टिकलचा वापर द आपण इथे केलेला आहे. सो ए सेंटेन्स इज करेक्ट. ए करेक्ट म्हणणारे जे ऑप्शन आहेत ते आपण ठेवूयात, बाकीचे आपण एलिमिनेट करूयात. आपलं उत्तर आपल्या समोर आहे. एकच आपल्याला माहिती झालेलं आहे की ए करेक्ट आहे, त्यामुळे ऑप्शन 1 हे आपलं आन्सर इथे आपल्याला लगेचच मिळतं. तरी देखील आपण बाकीचे जे शब्द आहेत ते बघूयात. डू नॉट लिव्ह इन डार्क. आता इन द डार्क अशी फ्रेज असते. कधी कधी आर्टिकल दचा वापर करावाच लागतो काही फ्रेजेसमध्ये, जसं की इन द आफ्टरनून, इन द नाईट, इन द इव्हनिंग. तसंच इन द डार्क या पद्धतीने आपल्याला इथे इन द डार्क वापरावं लागेल. इन डार्क चुकीचं आहे. नेक्स्ट आहे फिलॉसॉफर्स लव्ह विजडम. आता इथे फिलॉसॉफर्स लव्ह विजडम हे करेक्ट आहे. ठीक आहे. इथे आपल्याला विजडम हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन दिलेलं दिसतं आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही. मी आत्ताच नियम सांगितला, पण आपण त्याला एक्सेप्शन लगेचच बघूया. जर मी म्हटलं द विजडम ऑफ Aristotle is renowned. द विजडम ऑफ एरिस्टॉटल. आता इथे बघा, एरिस्टॉटल हा शब्द आहे, एक नाऊन आहे. त्याच्या हुशारीची, त्याच्या चातुर्याची आपण इथे गोष्ट करतोय. त्यामुळे या ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी जर इथे आर्टिकल वापरलं तर ते एकतर फक्त आर्टिकल दच वापरला पाहिजे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, अनकाउंटेबल नाउन्स, नेम ऑफ मील्स म्हणजे जसं की ब्रेकफास्ट, लंच, एक्सक्यूज मी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर या पद्धतीचे जे शब्द असतात यांच्या आधी आर्टिकलचा वापर करायचा नाही. बिग नो. पण जर स्पेसिफिक गोष्ट, पर्टिक्युलर गोष्ट, तीच बघा, तीच ती आपण म्हणतो ना, तेच ते, तर तिथे जेव्हा आपल्याला आर्टिकल वापरावं लागतं ते फक्त आर्टिकल दच वापरायचं आहे. ओके. इथे पण आपण विजडमच्या आधी आर्टिकल वापरलं नाही. करेक्ट आहे सेंटेन्स, यात कुठलीही चूक नाही. पण जर आपण द विजडम ऑफ एरिस्टॉटल इज रिनाउंड असं जर म्हटलं तर एरिस्टॉटलच्या विजडमबद्दल बोललो आपण, म्हणून इथे द वापरलेलं सुद्धा योग्य असेल. ठीक आहे. इंग्लिशमध्ये खरंच खूप नियम आहेत, पण त्या नियमांचे अपवाद जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला इंग्लिशची भीती वाटणार नाही. ओके. आता थर्ड सेंटेन्स आपण बघितलं, करेक्ट आहे. फोर्थ बघूयात. बोथ बॉईज आर मिस्चिवस. आता इथे बोथ नंतर आपल्याला दचा वापर करावा लागेल. आपण ते दोघंही असं सांगतोय. जरी सिंग्युलर नसेल हा करता, प्ल्युरल असेल बॉईज हा शब्द, तरीही आपल्याला ते दोघे असं दाखवतोय आपण त्यांना, त्यामुळे डेफिनेट आर्टिकल दचा वापर करणं इथे गरजेचं होतं. बोथ द बॉईज आर मिस्चिवस या पद्धतीने सेंटेन्स होईल. सो आपल्याला माहिती आहे ए इज करेक्ट आणि सी इज करेक्ट. ऑप्शन फर्स्ट 27 नंबर क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघूयात. आता सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा. फिल इन द ब्लँक. आय हॅव डॅश 1 रुपी नोट. आय हॅव डॅश 1 रुपी नोट. आर्टिकल वापरायचे 1. जरी आता AEIOU या स्वरांच्या आधी आर्टिकल वापरायचं असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. मी आपल्या कालच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं, जर मराठी स्वरांनी उच्चार होत असेल, आपण म्हणूयात परत एकदा ते सगळे स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, ॲ आणि ऑ हे जे 14 स्वर आहेत याच्याने जर उच्चार होत असेल, पुढे तिथे वॉवल आहे का कॉन्सोनंट आहे म्हणजे स्वर आहे का व्यंजन आहे विसरून जा. जर तिथे उच्चार हा मराठीतल्या स्वराने होत असेल तर तिथे आर्टिकल ॲनचा वापर करायचा. इनडेफिनेट आर्टिकल वापरायची गरज पडली तर ॲन वापरायचं आहे.
जरी इथे 1 रुपी लिहिलेला असेल तरी उच्चार बघा व्यंजनाने होतो, इथे अ किंवा उ असा उच्चार होत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इथे अ 1 रुपी नोट असं म्हणावं लागेल. इनडेफिनेट आर्टिकलचा वापर करायचा आहे. ठीक आहे, इथे ना ऑप्शन्स चुकलेले आहेत. मी इथे तुम्हाला लिहिते ऑप्शन्स. फर्स्ट ऑप्शन असेल आर्टिकल ए, सेकंड आहे आर्टिकल अँड, थर्ड आहे द आर्टिकलचा वापर करा किंवा मग इथे फोर्थ असेल नो आर्टिकल. ठीक आहे, सो हे थोडंसं जरा चुकलेलं आहे स्लाईडमध्ये. ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला ए अँड द किंवा नो आर्टिकल असे ऑप्शन्स असतील. आपण इथे सिलेक्ट करतोय आर्टिकल एचा वापर करा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8साठी आर्टिकल ए लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूयात. द 2 अगली बॉयज हॅड गॉन होम जस्ट नाव. इथे अगली आणि होम या दोन्ही शब्दांच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे आणि त्यांचा आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचा आहे. अगली हे आपल्याला बॉयज या नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं म्हणून हे झालं ॲडजेक्टिव्ह. आणि जर इथे आपण होम म्हटलं तर हे नाऊन असणार आहे. सो आपण ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनचं जे ऑप्शन आहे ते आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करतो. नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल अधिक माहिती देणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो. ॲडजेक्टिव्ह कुठे आहे सुरुवातीला ते लक्षात ठेवा, बाकीचे ऑप्शन एलिमिनेट करा. दुसरं जे आहे ॲडव्हर्ब. आता इथे आय हॅड गॉन होम जस्ट नाव, इथे कुठे गेलेलं आहे हे सांगितलेलं आहे, तरी देखील हे आपल्यासाठी नाऊनच आहे. ठीक आहे, ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनचं कार्य करतं. ऑप्शन नंबर 3 हे याचा आन्सर असेल. जर मी इन द हाऊस असं म्हटलं तर ते ॲडवर्ब ऑफ प्लेस होईल. ओके, फ्रेज असते ती. ॲडवर्ब ऑफ प्लेसमध्ये फ्रेझेस असतात, एक एक शब्द नसतो. 29चा आन्सर ऑप्शन 3 आहे. नेक्स्ट बघूयात. ओके, आता हा लास्ट क्वेश्चन आहे आजच्या आपल्या प्रॅक्टिस सेशनमधला. वन हॅज टू वर्क हार्ड टू बी अ सक्सेसफुल पर्सन. वसंत सेल्डम कम्स टू सी हिज एजेड पेरेंट्स. एज्ड पेरेंट्स नाही म्हणायचं, एजेड पेरेंट्स म्हणायचं. आय समटाईम्स फील दॅट आय हॅव डन नथिंग इम्पॉर्टंट इन माय लाईफ. वन हॅज टू वॉक फास्ट इन द ट्रेडमिल टेस्ट. आता इथे हे जे काही अंडरलाईन केलेले हे शब्द आहेत ते काय आहेत हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. जे ॲडजेक्टिव्ज असतात हे वर्बला, ॲडजेक्टिव्हला किंवा एखाद्या वाक्यातील इतर ॲडव्हर्बला क्वालिफाय करतात. मग आता हे शब्द बघा. वन हॅज टू वर्क हार्ड. वर्क हार्ड म्हणजे कठोर परिश्रम करा. टू वर्क व्हर्ब आहे आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगितली. कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे हे ॲडव्हर्बचं कार्य करतं. ओके, आणि एक जरी तुम्हाला सापडलं तरीही तुम्हाला कळतं की हे ॲडव्हर्ब आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं सेल्डम, स्केअर्सली, बेअरली, हार्डली हे शब्द निगेटिव्ह आहेत. हे निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहेत, ॲडव्हर्ब ऑफ निगेशन आहेत. मग हे सगळे शब्द ॲडव्हर्ब आहेत. हे तुम्हाला एक जरी एखादा यातला शब्द कळला तरीही ते समजते की हे ॲडव्हर्बचं फंक्शन करतात. वाक्यामध्ये एक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने पार्ट ऑफ स्पीच म्हणून वापरलेला असतो, पण त्याचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. आणि यावरती सुद्धा म्हणजे अगदी बेसिक आणि सिंपल वाटणाऱ्या कन्सेप्टसुद्धा आपल्याला खूप जास्त प्रमाणात विचारलेल्या दिसतात. सो आय होप तुम्हाला हे आजचं प्रॅक्टिस सेशन आवडलं असेल. आता आपले जे काही ग्रामरचे टॉपिक आहेत ते आपण कंटिन्यू करूयात आणि पुन्हा एकदा असंच एखादं प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करूयात. आज इथेच थांबूयात. थँक्यू.